हरे कृष्णा माता जी सब। नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय ज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरुवे नमः। चैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देऽहं श्रीगुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरुन् वैष्णवाञ्च श्रीरूपं साग्रजातं सवनुरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं राधा कृष्णपादान् सहगणललिता श्री विशाखान्वितांश्च हे कृष्ण करुणा सिन्धो दीनबन्धो जगत्पते गोपेश गोपिका कान्त राधा कान्त नमस्तुते तप्त काञ्चन गौराङ्गी राधे वृन्दावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये वाञ्छाकल्पतरुभ्यश्च कृपा सिन्धुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय वेदांत स्वामिन् इति नामिने नमस्ते सरस्वती गौरवाणि प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्य देशधारिणे जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद। हरे कृष्ण कृष्ण हरे राम राम हरे कृष्ण कृष्ण हरे हरे राम। श्री चैतन्य महाप्रभु की जय हो। श्री राधा गोविंद की जय हो। श्री प्रभुपाद की जय हो। गुरु महाराज की जय हो। हरे कृष्ण सर्वांना। आपला भक्ती सदाचारचा हा जो आपला क्लास आहे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत। आपलं चौथा मॉड्यूल सुरू आहे की ज्यामध्ये आपण भागवतातल्या स्तुती अभ्यास करू। त्यामधला आपण आता वेगवेगळ्या स्तुती ज्या आहेत त्या अभ्यासात आपण 8व्या स्कंदापर्यंत आलोय आणि आता 8व्या स्कंदातली आपण गजेंद्र मोक्ष स्तुती पूर्ण करून घेतली आणि आता आपण जी आहे तर राजा सत्यव्रत जो आहे तर त्याची स्तुती आपण अभ्यासणार आहोत। हरे कृष्ण माताजी सादर प्रणाम। आपण सुरुवात करूया। हरे कृष्ण। हरे कृष्णा। हा माताजी श्लोक वाचूया। हरे कृष्ण। अनाद्य विद्यपाहात्मा संविद सॉरी अनाद्य विद्यपाहात्मा संविदः तन्मूला संसार परिश्रमातुरः यद्रच्छयो प्रसूताय माजुषु विमुक्तो दो न परमो गुरुर्भवान्। हरे कृष्ण। हरे कृष्ण। आता हा जो श्लोक आहे तर हा समजून आपण घेऊया की राजा जो आहे तो काय म्हणतोय। राजा सत्तेवर जो आहे तर त्यांनी कशा पद्धतीने प्रार्थना केल्या हे सगळं आपण या श्लोकाच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। आता जो सत्यव्रत जो राजा आहे तर त्यांनी आता
ही जी प्रार्थना केली आहे, तर ह्याची मागची पार्श्वभूमी आपण थोडीशी समजून घेऊया. म्हणजे आपल्याला ही राजाने ही प्रार्थना का केली आहे किंवा अशा प्रार्थना त्याच्याकडून का झाल्या, तर हे आपल्याला थोडस समजून घेणं आवश्यक आहे. तर भगवान यांचा जो मत्स्यावतार होता ना, तर हा जो मत्स्यावतार भगवान यांचा झाला, तर हा म्हणजे हा जेव्हा होणार होता, तर तेव्हा भगवान जे आहेत, तर त्यांनी काय केलं की जो राजा सत्यव्रत आहे, तर त्याला सगळ्या सूचना आधी दिलेल्या होत्या की कशा पद्धतीनं भगवानचा अवतार होणार आहे किंवा सगळं. तर पूर्ण पुरुषोत्तम भगवान जे आहेत, तर त्यांनी काय केलं की म्हणजे एक हयग्रीव नावाचा एक असुर होता. आणि त्याला प्रलयाच्या वेळेला ब्रह्मदेवांचं वैदिक ज्ञान सगळं आपण हिरावून घेऊया अशी इच्छा झाली. मग त्यासाठी जे भगवान आहेत आपले भगवान श्रीकृष्ण, त्यांना पुरुषोत्तम म्हटलं जातं, त्यांनी मत्स्यरूप धारण केलं आणि स्वयंभू मनूचं जे मन्वंतर म्हणलं जातं त्याच्या सुरुवातीला त्यांनी हा अवतार घेतला आणि वेद सुरक्षित ठेवले. त्यांनी काय केलं की चाक्षुष मनु नावाचा जो मनु आला, म्हणजे वेगवेगळे मन्वंतर आहेत आणि यांना वेगवेगळी नाव आहेत. म्हणजे स्वयंभू मनु त्या मन्वंतराचा होता, तसा चाक्षुष मनु हा त्या चाक्षुष मन्वंतराचा होता. मग त्यावेळेला सत्यव्रत नावाचा एक पुण्यवान राजा तिथे राज्य करत होता. आणि मग त्याला वाचवण्यासाठी भगवानांनी दुसऱ्यांदा मत्स्यावतार धारण केला. म्हणजे भगवानांची 2 मत्स्यावतार झाले. तर त्यापैकी म्हणजे ही जी लीला आहे, तर ही दुसरी लीला आहे. दुसऱ्यांदा मत्स्यावतार भगवानांनी धारण केला. कधी केला? तर प्रलयाच्या संकटातून सत्यव्रत महाराजांना मुक्त करण्यासाठी. मग आता सत्यव्रत राजा हा पुढे कोण झाला, तर सूर्यदेवाचा पुत्र झाला. आणि त्याचं नाव म्हणजे पुढे जे आहे ते श्राद्ध देव असं झालं. आणि मग पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत, त्यांनी त्याची मनू म्हणून पुन्हा नियुक्ती केली. म्हणजे अशा पद्धतीने भक्तिमय प्रेममय सेवा करून भक्त कसा पुढे जातो त्याचं हे उत्तम उदाहरण. मग आता थोडीशी पार्श्वभूमी आपण समजून घेऊया की एकदा काय झालं, भगवानांची कृपा प्राप्त करायला सत्यव्रत राजा त्यांचा उत्तम भक्त आहे आणि तो काय करायला लागला की केवळ तो असं पाणी ग्रहण करायचं फक्त, म्हणजे जलप्राशन करून त्यानं तप सुरू केलं. आणि तो कृतमाला नदीच्या असं तटावर तप करत होता. तिथलं पाणी आहे ना, तर ते प्राशन करायचा आणि ते पाण्याचा अर्घ्य द्यायचा भगवानांना आणि ते पाणी प्राशन करायचं त्याच नदीतलं, असं त्याचं तप सुरू होतं. मग एकदा काय झालं, त्यानं ओंजळीत असं पाणी घेतलं भगवानांना अर्घ्य द्यायला. तर त्यावेळेला काय झालं की त्याच्या ओंजळीमध्ये जे पाणी होतं त्याच्यामध्ये एक छोटासा मासा आला आणि मग तो जो मासा आहे त्यानं राजाला विनंती केली की मी एवढा छोटासा जीव आहे, मग तुझ्या ओंजळीत मी निवासासाठी म्हणजे सुरक्षितता वाटते मला म्हणून आलो. मग आता तू मला घेऊन जा, तू जिथं राहतोस तिथे सुरक्षित आहेस तू आणि तुझं निवासस्थान सुरक्षित आहे, तू राजा आहेस, तू मला घेऊन जा तुझ्या घरी आणि तिकडे मला तुझ्या निवासामध्ये सुरक्षित ठेव, असं त्यांनी सांगितलं. मग तो मासा आहे, तो म्हणजे पूर्ण पुरुषोत्तम भगवान आहेत हे काही राजाला माहिती नव्हतं. मग राजाने काय केलं, राजा या नात्यानं सगळी जबाबदारी घेतली. म्हणजे आता इथे आपण समजून घेऊया की जो राजा असतो की नाही, त्या त्या म्हणजे ब्रह्मांडासाठी म्हणा किंवा त्या त्या पूर्ण त्या नगरासाठी जे कोणी असेल, म्हणजे आता पूर्वी चक्रवर्ती सम्राट होते, म्हणजे पूर्ण पृथ्वीवरच त्यांचं राज्य होतं. तसं राजा जो असतो ना, तर तो त्याच्या नगरात जे कोणी त्याचं जिथं त्याचं राज्य आहे त्याच्या नगराचे पशु पक्षी प्राणी असतात, तर त्या सगळ्यांची जबाबदारी त्या राजावर असते. म्हणजे असं नाही की फक्त नागरिकांची, म्हणून त्या सगळ्यांचा तो राजा असतो. मग राजा या नात्याने त्यांनी काय केलं, त्या मत्स्याला अभय दिलं की हा मी तुला सुरक्षित ठेवेन. आणि मग तो जो सत्यव्रत राजा होता तो त्याला त्या माशाला आपल्या महालात घेऊन गेला. मग त्यांनी काय केलं, असं जलपात्रात त्याला ठेवलं, छोटासा मासा होता म्हणून. मग आता तो मासा म्हणजे भगवान श्रीकृष्ण आहेत, त्यांना आपली लीला घडवायची होती. तर त्यांनी काय केलं, आपल्या त्वरित देहाचा विस्तार केला आणि त्याला जलपात्रात मग ठेवायला म्हणजे असं राहायला अवघड होईल असं त्यांनी विस्तार केला. मग राजाने त्यांना विहिरीत ठेवलं एका मोठ्या, मग ती विहीर पण लहान पडायला लागली. मग त्यानं तळ्यात ठेवलं, मग ते तळ पण अपुरं पडायला लागलं. शेवटी राजाने काय केलं, त्या मत्स्याला समुद्रात ठेवलं, मग समुद्र पण कमी पडायला लागला. मग राजाला लक्षात आलं की हा मत्स्य म्हणजे साक्षात पुरुषोत्तम भगवान आहेत. त्याने लगेच त्यांना शरण गेला तो आणि त्याने विचारलं की तुमच्या या अवताराचं कारण काय.
असं त्यांनी शरण जाऊन विचारलं. मग भगवान जे आहेत ते राजावर प्रसन्न झाले आणि त्यांनी काय सांगितलं की एका आठवड्यामध्ये ह्या ब्रह्मांडात मोठा प्रलय होणार आहे आता. आणि त्यावेळेला मत्स्यावताराच्या शृंगाला म्हणजे मत्स्यावतार जो आहे त्याला एक असा शृंग होता. भगवानांचा मत्स्यावताराला शृंग आहे म्हणजे काय की शिंग एक होतं. तर त्याला जोडलेली एक नाव येईल आणि ज्यात बसून तू काय कर, हे जे सप्तर्षी आहेत, औषधी वनस्पती, महत्वाचे बीज आणि इतर जीव असे जे आहेत त्यांना घेऊन जाते असं सांगितलं त्यांनी. आणि ते अंतर्धान पावले म्हणजे तो मासा आहे तो अंतर्धान पावला म्हणजे ते भगवान होते स्वयं. मग सत्यव्रतांनी भगवान यांना नमस्कार केला आणि तो त्यांचं ध्यान करायला लागला आणि मग प्रलय सुरू झाला. मग राजाला एक नाव येताना दिसली आणि त्या नावेमध्ये ब्राह्मण आणि सगळे ऋषीमुनी म्हणजे सप्तर्षी त्या नावेत बसून भगवान यांची स्तुती करून जायला लागले. मग आता परमेश्वर सगळ्यांच्याच हृदयात आहेत. मग सत्यव्रत महाराज जे आहेत आणि अन्य साधू संत यांना हृदयामध्येच वैदिक ज्ञानाचा भगवानांनी उपदेश दिला म्हणजे त्यांना आत्मसाक्षात्कार झाला. आणि म्हणून सत्यव्रताचा पुढचा जन्म म्हणजे वैवस्वत म्हणून झाला. म्हणजे आपण भगवद्गीतेत अभ्यास करतो पहा, विवस्वान मनवे प्राम सूर्यदेव म्हणजे असं. तर सूर्यदेवानी आपला पुत्र मनु याला गीतेचा उपदेश केला. म्हणजे विवस्वानाचा पुत्र मनु म्हणजे त्याला वैवस्वत मनु म्हणतात, तो म्हणजे सत्यव्रत राजा आहे. मग त्याला भगवान जे आहेत तर त्यांची जी भगवद्गीता आहे ती सूर्यदेवानी सांगितली. म्हणजे असं पद्धतीनं भक्त जे असतात ना त्यांची आध्यात्मिक स्तरावर उन्नती होत असते. तर ही जी कथा आहे ही आपल्याला आता ही समजले तर आता लक्षात घेऊया आपण की मत्स्यावताराच्या ह्या कथेमुळं आपण समजून घेऊ की इथे आता भगवान जे आहेत त्यांनी सांगितल्याप्रमाणे राजाने केलं म्हणजे कृती केली. म्हणजे भगवानांनी त्याला सूचना सगळ्या दिलेल्या होत्या की असा मासा जेव्हा येईल तर तेव्हा त्याला एक शृंग असेल म्हणजे त्याला एक शिंग असेल. मग तू काय कर, वासुकी नावाचा मी सर्प पाठवेल, त्याची दोरी कर आणि त्या शृंगाला म्हणजे त्या शिंगाला ती बांध नाव आणि मग तू त्या समुद्रातून प्रवास करून तिथून जा त्या सगळ्या ऋषीमुनींना घेऊन असं सांगितलं होतं. मग त्यांनी जसं सांगितलं होतं तसंच्या तसं केलं त्यांनी. त्या राजाने काय केलं की तो जो वासुकी नाग होता म्हणजे तर त्याची दोरी केली आणि त्या दोरीने त्या म्हणजे मत्स्याचा जो शृंग होता त्याला ती नाव बांधली आणि मग त्याच्यात ते बसले सगळेजण. म्हणजे बसलेलेच होते. मग ती म्हणजे ती नौका होते त्याच्यात त्यांनी सगळं जसं सांगितलं तसं घेतलेलं होतं. औषधी वनस्पती, ऋषी स्वतःही तिच्यात जाऊन बसला आणि भगवानांच्या आज्ञेचं त्याला स्मरण झालं. आणि मग ब्राह्मण जे आहेत ते जे होते सगळे म्हणजे जे ऋषीमुनी त्यांनी सांगितलं की आता तू पुरुषोत्तम भगवानाचं ध्यान कर, केशवांचं ध्यान कर, तो आपल्याला वाचवेल सगळ्या संकटातून. अशा पद्धतीने पृथ्वी सगळी जय जय म्हणजे जलमय झाली होती आणि सगळीकडे अतिवृष्टी होत होते म्हणजे पाणी असं वाढत होतं. अशा पद्धतीचा तो म्हणजे खूप मोठा प्रलय आला होता. आणि मग असा जो प्रलय होता तर त्यातून वाचवणारे केवळ भगवानच होते. तर त्यांची स्तुती करायला सुरुवात केली सत्यव्रत राजांनी आणि म्हणून त्यांनी हा श्लोक म्हटलाय. म्हणजे आता आपल्याला समजू येईल की पार्श्वभूमी काय आहे. तर आता आपण लक्षात घेऊया की काय म्हणतोय हा राजा किंवा सत्यव्रत राजा प्रार्थना काय करतायत. तर अनादी काळापासून ज्यांचे आत्मज्ञान नष्ट झाले या अज्ञानापोटी जे क्लेशमय जड भौतिक जीवन जगत आहे त्यांना हरिकृपेने भक्ताला भेटण्याची संधी लाभते. त्या पूर्ण पुरुषोत्तम भगवंतांना मी परम आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारत आहे. म्हणजे आता पहा की पूर्ण पुरुषोत्तम भगवान हे परमश्रेष्ठ असे आध्यात्मिक गुरु आहेत आपले सगळ्यांचे की नाही. बद्ध जीव जे असतात आपल्यासारखे त्यांना समजत नाही की आपल्या जीवनात सुख दुःख ही उन्हाळा पावसाळ्यासारखी येतात. म्हणजे काय की आपल्या दुःखांचं आपल्याला ज्ञान नसतं. मग आपलं कसं होतं की आपण सुखामुळे आनंदी होतो आणि मिळालेल्या दुःखामुळे आपण त्या दुःख आहेत तर त्याच्यामध्ये शोक करण्यात आपण ब्रह्मांड झालेलं असतं. म्हणजे असं होतं आपलं सामान्य बद्ध जीवन. पण मग भगवान काय करतात की आपल्यासारखे बद्ध जीवांचा उद्धार करायला कधी कधी स्वतः अवतार घेऊन येतात. मग एखाद्या जीवाला म्हणजे आपल्यासारखं कार्य करण्यासाठी म्हणजे अशी प्रेरणा देतात किंवा अधिकार म्हणजे ते गुरु असतात आणि या भौतिक जगात ते प्रकट होतात.
मग अशा पद्धतीनं वेगवेगळ्या पद्धतीनं ते उद्धार करत असतात. कधी गुरूंना पाठवून म्हणजे आचार्यांना पाठवून, कधी स्वतः अवतार घेऊन येतात आणि अशा पद्धतीनं ते काय करतात, आपल्यासारख्या भौतिक संसारात जे दुःख भोगणारे बद्ध जीव असतात, त्यांना ज्ञान देतात, त्यांचा उद्धार करतात. म्हणजे असे ते एकमेव असे भगवान आहेत, तेच करू शकतात हे सगळं. मग असे ते मूळ आध्यात्मिक गुरु आहेत आणि त्याचबरोबर आपले उद्धार करतात असे आहेत. मग भगवान जे आहेत तर त्यांना इथे काय म्हटलंय ह्या राजाने, तर परमो गुरुर भवान हा शब्द लक्षात ठेवूया सगळ्यांनी. हा आणि आता सगळे दीक्षेला प्रयत्न जे कोणी करत असतील तर त्यांनी सगळ्यांनी लक्षात ठेवूया की आपण जेवढे हे स्कंद म्हणजे वाचू म्हणजे आता ह्या प्रार्थना तेवढे त्या स्कंदातलं तुमचं वाचन झाल्याचा भाग होता भागवतातला. म्हणजे आता 8व्या स्कंदातला 24वा अध्याय आहे, तर इथे आपण या स्तुती अभ्यास म्हणजे तेवढा तुमचा अभ्यास पूर्ण झाल्यासारखं होईल. बाकी जे आवश्यक आहे दीक्षेच्या दृष्टीने भागवताचं वाचन, हो की नाही. तर सगळ्यांनी नोट्स पण करूया आपापल्या आणि समजून घेऊया, लिहून घेऊया त्यातले महत्वाचे शब्द, पुढे जाऊन आपल्याला सगळ्यांना उपयोग होईल. तर आता ह्या श्लोकामध्ये शब्द आहेत परमो गुरुर भवान, म्हणजे काय की आपल्या सगळ्यांच्या उद्धारासाठीच भगवान सदैव व्यस्त असतात का, म्हणून त्यांना परमो गुरुर भगवान असं म्हटलंय. म्हणजे परम आध्यात्मिक गुरु आणि भगवान म्हणजे असं सगळं जे काही आमच्यासाठी बघणारे गुरु किंवा ज्ञान देणारे असे तुम्हीच, एकमेव मूळ गुरु तुम्हीच असू शकता. म्हणून परम या शब्दाचा अर्थ सर्वश्रेष्ठ असे कोण आहे, भगवान आहे. आणि याच्यामध्ये दुसरा भाग असा आहे की इथं आचार्य माम विजानियात असा शब्द आहे. तर ह्याचा अर्थ काय की भगवान जे आहेत परमश्रेष्ठ असे, तर ते कसं कार्य करत असतात, तर मनुष्य जो असते म्हणजे एखादा असेल तर प्रचार प्रसारामध्ये जेव्हा येतो तेव्हा भगवान जे आहेत तर त्यांचे जे प्रतिनिधी आहेत ते म्हणजे कोण आहेत, प्रमाणित आध्यात्मिक गुरु. मग असे जे आहेत प्रतिनिधी ते म्हणजे भगवान यांचाच अवतार असतं, म्हणजे अवतार मानलं जातं किंवा त्यांचंच रूप मानलं जातं. म्हणजे गुरु आणि भगवान अभिन्न आहे. मग असा मनुष्य सर्वसामान्य दिसत असला तरी सुद्धा तो पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या वतीनं म्हणजे परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरूंच्या वतीनं म्हणजे कृष्णाच्या वतीनं कार्य करत असतो. पण त्याला सामान्य समजून आपल्यासारखे बद्ध जीव असतात त्यांना अज्ञान असतं म्हणून आपण उपेक्षा करतो. तर असं नाही करायला पाहिजे. तर आचार्य माम विजानिया असं म्हटलं जातं, म्हणजे काय की पूर्ण पुरुषोत्तम भगवानांच्या वतीनं प्रचार कार्य करणारा म्हणजे असा जो आहे, म्हणजे जो भगवान यांचा शुद्ध भक्त म्हणजे आचार्य असतात. मग ते परमेश्वरां समान सन्माननीय म्हणजे आपण मानले पाहिजेत. म्हणजे आपण रोज गुरुवंदना ऐकतो पहा, मग तिथे आपण गातो की नाही, साक्षात धरित्वेन समस्त शास्त्र असं आपण गातो पहा. म्हणजे काय की विश्वनाथ चक्रवर्ती ठाकूर सुद्धा म्हणतात का की आध्यात्मिक गुरु आहेत त्यांना भगवान यांच्या समान पूज्य मानून त्यांचा आदर करायला पाहिजे. भगवान यांचा सर्वश्रेष्ठ विश्वासू सेवक किंवा शिष्य कोण असतो, तर आचार्य जे असतात आपले प्रमाणित आध्यात्मिक गुरु, जे गुरु परंपरेने आपले आचार्य असतात तर ते असतात. किंवा सर्वश्रेष्ठ वैष्णव कोण, तर तेच असतात भगवान यांच्या म्हणजे यांच्या चरण कमलांशी सेवा देणारे सर्वश्रेष्ठ वैष्णव म्हणजे आचार्य असतात आपल्या गुरु परंपरेला जोडलेले. आणि म्हणून आपण काय करायचं की त्यांचा चरणी आपण कसे जाऊ हा प्रयत्न करायचा. असे जे भगवान यांचे विश्वासू उत्तम शिष्य आहेत, सर्वश्रेष्ठ वैष्णव आहेत, त्यांची जर कृपा आपल्यावर झाली तर निश्चितच भगवान यांची कृपा होऊ शकते, हो की नाही. इतका सुंदर असा हा श्लोक आहे, तर हे आपण लक्षात ठेवू. आता पुढे जाऊ आपण. हा माताजी पुढचा श्लोक. कृष्ण माताजी पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्ण. हा. जनो बुधोऽयं निज कर्म बन्धनः सुखेच्छया कर्म समीहते सुखम् यत्सेवया तं विदोनोत्यसन्मतिम् ग्रन्थि सबिन्द्यान् विनन्द्यात् हृदयं स नो गुरुः. हरे कृष्ण. छान वाटलं माताजी, खूप खूप धन्यवाद, खूप सुंदर. तर आपण समजून घेऊया आता ह्या श्लोकामध्ये काय म्हटलंय की निर्बुद्ध बद्ध जीव आपल्यासारखे भौतिक जगात सुखाच्या इच्छेने सगळे सकाम कर्म म्हणजे आपल्याला आपण काहीतरी अपेक्षा ठेवून इच्छा ठेवून करतो तशी कर्म, त्याला म्हणायचं सकाम कर्म. म्हणजे याचं फळ
म्हणून आपल्या पदरी काय येतं, दुःखच येतं, काहीतरी आपण अपेक्षा ठेवून करतो. पण पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांची जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा सुखाचे जे अशा मिथ्या इच्छा म्हणजे काय, की खोट्या इच्छा असतात. आपल्याला काय वाटतं भौतिक जगातल्या, ही गोष्ट केली तर मी आनंदी होईल, ती गोष्ट केली तर मी आनंदी होईल, मग हे मला वस्तू मिळाली तर मी सुखी होईन, आनंदी होईन, अशा आपल्याला भरपूर इच्छा असतात. ह्या मिथ्या इच्छा म्हणजे ह्या खोट्या इच्छा असतात. मिथ्या म्हणजे मग त्यापासून आपण मुक्त होतो. म्हणजे काय, की आपले जे गुरु किंवा भगवान जे आहे, जे परमाध्यात्मिक गुरु जे आहे, तर ते काय करतात, आपल्या हृदयातून अशा ज्या भ्रामक इच्छा आहेत म्हणजे आपण त्यात भुलतो, त्या इच्छांना, त्या वेगवेगळ्या इच्छांकडे आकर्षिले जातो आणि आपल्याला कसं वाटतं, हे घेतलं की मला आनंद होईल, ते घेतलं की मला आनंद होईल, मग ही वस्तू आली की आनंद होईल, असं वाटत असतं बघा भौतिक जगामध्ये. आपण कृष्ण भावनेमध्ये येण्याच्या आधी आपली कशी स्थिती होती, की हे असं केलं तर मग जास्त आनंद होईल, मग इकडं फिरायला गेलं तर जास्त आनंद होईल, मग इकडं आपण आउटिंगला गेलो तर मग अजून आनंद येईल, असं आपण करायचो त्या गोष्टी. मग हे सगळ्या ज्या आपल्या हृदयात इच्छा असतात ना, अशा भ्रामक म्हणजे आपल्याला भुलवणाऱ्या इच्छा आहेत ह्या, ह्याने खरं तर वास्तविक आनंद आपल्याला मिळतच नाही. आपण एक इच्छा संपली की दुसरी इच्छा असं करत असतं आपलं मन. मनाचं कार्य काय आहे, की इच्छा करणं, आणि ते कसं असतं, तर ते माकडासारखं एका झाडावरून दुसऱ्या झाडावर अशा पद्धतीनं ते, जसं माकड उड्या मारतं तसं काय करत असतं आपलं मन, एका विचारावरून दुसऱ्या विचारावर, आणि मनामध्ये संग्रह असतो आपल्या वेगवेगळ्या गतस्मृतींचा, गत अनुभवांचा. मग आता आपण एक फ्लेवरचं आईस्क्रीम खाल्लं तर मग आपल्याला मन सांगतं आता दुसऱ्या फ्लेवरचं आईस्क्रीम खा. म्हणजे ते एका विचारावरून दुसऱ्या विचारावर जात असतं, ते कधी समाधानीच होत नसतं. किंवा आपण आउटिंगला गेलो तर मनाला वाटतं की मग आपण मंदिरात जायला पाहिजे होतं, मंदिरात गेलो की आपल्याला वाटतं की मग आता आपण ट्रिपला जायला पाहिजे होतं, मग ट्रिपला गेलो की आपल्याला वाटतं की मग आता आपण घरीच सुट्टी काढून बसायला पाहिजे होतं, मग घरी सुट्टी काढून बसलं की आपल्याला वाटतं की मग नाही, आता आपण थोडस म्हणजे जवळपासच्या ठिकाणी म्हणजे असं जाऊया, पिकनिकला वगैरे जाऊया आणि मग शेतात वगैरे असं फिरून येऊया, असं वाटतं. म्हणजे असे वेगवेगळे विचार मनात येत असतात आणि कुठल्याच गोष्टींनी मन समाधानी होत नाही कधी. तर हे कशामुळे होतं, तर आपण, आपलं मन जे आहे ते भौतिक आहे, आणि आपलं काय होतं की आपण या सगळ्या विचारांना भुलतो. म्हणजे आपल्या म्हणजे या भ्रमामध्येच असतो आपण सतत, मायेच्या ज्या ह्या भ्रामक इच्छा असतात म्हणजे त्या आपल्याला भुलवतात. त्या मोहाकडं आपण म्हणजे त्या मोहामुळे आपण ओढले जातो किंवा त्या इच्छांकडे आपण आकर्षित जातो. पण ह्या सगळ्यामध्ये आनंद नाहीये. खरा आनंद कशात आहे, तर तो कृष्णांकडेच आहे. आपल्याला खरा न संपणारा चिरकाळाचा टिकणारा आनंद कोण देऊ शकते, कृष्णच देऊ शकतील. मग असा जो आनंद आहे तो कधी कधी मिळेल आपल्याला, तर आपण कृष्णांना शरण गेलो आणि कृष्णांची भक्ती सेवा केली तर, कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून प्रत्येक कृती केली तर, मग तेव्हाच हा आनंद मिळू शकेल. मग हे सगळं जाणतोय सत्यव्रताच्या, उत्तम भक्त आहे भगवानांचा, म्हणून तो काय म्हणतो, की असे जे परमाध्यात्मिक गुरु म्हणजे तुम्ही आहात, माझ्या हृदयातल्या सगळ्या भौतिक इच्छेच्या ज्या ग्रंथी आहेत, त्या सगळ्या गाठी आहेत भौतिक इच्छेच्या, ह्या सगळ्या भेदून टाकू देत. म्हणजे अशा पद्धतीने तुमची कृपा होऊ दे. अन्यथा आपल्याला भौतिक जगतामध्ये काय होतं, अशी सकाम कर्म आपण सतत करत असतो पहा, आणि त्याद्वारे आपण सतत म्हणजे हे केलं तर मग मला असं फळ मिळालं पाहिजे, ते केलं तर मग असं व्हायला पाहिजे, असं सतत वाटत असतं. म्हणजे आपण 3 गुणांनी बद्ध आहोत त्या भौतिक प्रकृतीमध्ये, त्यामुळे तिथं नेहमी फलाशेनच काम होतं. मग तिथे जेव्हा कृष्ण भावना येते तेव्हा आपण काय करतो, कृष्णांच्या चरणी फळ अर्पण करतो, कृष्णांच्या संतुष्टीसाठी करतो. म्हणजे आपण कर्म करतो त्याचं फळ काय ते कृष्णा पाहतील, असं जेव्हा आपण विचार करायला लागतो तेव्हा त्याच्या फळामुळे म्हणजे ते फळाची अपेक्षा केल्यामुळे आलेले जे बंधन आहे त्या बंधनातून आपण मुक्त होतो. कारण ते सगळ्याचं दायित्व कोण घेतात, कृष्ण घेतात. म्हणजे ते कृष्ण भावना भावित कर्म होतात, आणि जेव्हा कृष्ण भावना येते तेव्हा आपल्या हृदयाची अशी शुद्धी व्हायला मदत होते, आणि ह्यासाठी कृष्ण भावना आवश्यक आहे. मग सत्यव्रत राजा ह्या कृष्ण भावनेनुसार आचरण करतायत, आणि म्हणून ते काय म्हणतायत की हा ज्या सकाम कर्म आहेत किंवा अशा इच्छा माझ्या आमच्यासारखा निर्बुद्ध जीव करतच असतो भौतिक जगतामध्ये. मग ह्या सगळ्या ज्या इच्छा आहेत आणि त्यांचं फळ आहे, तर त्यामुळे काय होतं की नेहमी निर्बुद्ध जीवाच्या पदरी दुःख येतं. तर अशा पद्धतीनं ह्या ज्या मिथ्या इच्छा आहेत म्हणजे अशा सगळ्या खोट्या इच्छा आहेत, ज्यामुळे खरा आनंद कधी मिळतच नाही. खरा आनंद केवळ भगवान यांच्याकडेच आहे. भगवान कसे आहेत, सच्चिदानंद आहे, हो की नाही, म्हणजे संपूर्ण शाश्वत ज्ञानायुक्त आणि परमोच्च आनंदाचे ठिकाण. मग तो आनंद भगवानच देऊ शकतील, आपल्याला दुसरे कोणी देऊ नाही शकणार. आणि म्हणून काय ते म्हणतात की तुमच्यासारखे परम असे जे आध्यात्मिक गुरु आहेत ते माझ्या हृदयातून या म्हणजे ज्या भ्रामक इच्छांच्या ग्रंथी आहेत तर त्या ज्या आहेत तर त्या काय करू देत, भेदून टाकत ना. म्हणजे किती सुंदर प्रार्थना आहे पहा. म्हणजे भौतिक सुखाच्या प्राप्तीसाठी आपण सकाम कर्म करतो, तर त्यामुळे काय होतं की आपल्याला
काम कर्मच करत राहावीशी वाटतात. आपण अशीच कर्म ज्याच्यामध्ये फळ आहे अशा गोष्टींच्या पाठीमागे, अशी कर्म करण्याच्या पाठीमागे सतत धावत असतो पहा. हा, आणि आता मग जेव्हा आपल्या जीवनात कृष्ण भावना येते तेव्हाच आपल्याला हे कळतं की हे जे काही आहे ते कृष्णांच्या इच्छेने घडत आहे, कृष्णाच्या कृपेमुळे घडत आहे. अन्यथा भौतिक जगतामध्ये आपली काय स्थिती होती, आपलं अज्ञान होतं. आपल्याला बिलकुल कळत नव्हतं की हे जे सगळं आहे ते कशामुळे घडतंय. ह्यालाच अविद्या किंवा अज्ञान म्हटलंय. मग सुखाची जी अशी खोटी संकल्पना आहे त्यामुळे काय होतं की या सगळ्या भौतिक वेगवेगळ्या योजना कर्म करण्यामध्ये हा आपल्यासारखा जीव असा गुंतलेला असतो पहा. म्हणजे आपण पाहतो की उत्तम घर पाहिजे, मग गाडी पाहिजे, मग मोठा म्हणजे अजून जरा मोठा बंगला पाहिजे, फ्लॅट असेल तर वाटतं, मग बंगला असेल तर वाटतं जरा राजप्रसादासारखा महालासारखंच मोठं काहीतरी बांधूया. म्हणजे हे सगळ्या इच्छा ज्या आहेत म्हणजे न संपणाऱ्या आलासा आणि ज्या इच्छा आहेत तर हे सगळे जे आहेत तर ह्या योजनाबद्ध जीवन असं आखतच असतो सतत. मग राजा इथे प्रार्थना काय करतात सत्यवत राजा की अशी मिथ्या सुखांची ग्रंथी आहे ती भेदून म्हणजे भगवानाच्या कृपेमुळे ते मिथ्या सुखाच्या ग्रंथी आहेत ते सगळ्या भेदल्या जाव्यात आणि त्या भेदून फक्त आणि फक्त आपल्याला काय उरावं तर भगवानांची भक्तीने प्रेममय सेवा कशी करता येईल ही इच्छा उरावी असं त्यांना म्हणायचं थोडक्यात. म्हणजे काय की भौतिक इच्छांचा जेव्हा निपटारा होईल त्या जेव्हा नष्ट होतील तेव्हा आपलं हृदय कसं होईल, शुद्ध होईल, हृदयावरचं मालिन्य सगळं निघून जाईल आणि त्यावेळेला काय होईल केवळ आणि केवळ आपण कृष्ण भावनेमध्ये कृष्णांच्या संतुष्टीसाठी कार्य करू. अशी ही सुंदर प्रार्थना आहे. अशीच प्रार्थना आपण करावी नेहमी भगवान यांना. अत्यंत सुंदर प्रार्थना आहे, रोज करावी आपण भगवान यांना की ह्या सगळ्या भौतिक इच्छेच्या ग्रंथी तुम्ही भेदून टाका आणि तुमच्या ज्ञानाचा प्रकाश माझ्या हृदयामध्ये जो आहे तर तो तुम्ही निर्माण करा. म्हणजे काय ज्ञानाचा प्रकाश म्हणजे आपलं अज्ञान सगळं हे दूर होईल आणि ज्ञानाचा प्रकाश म्हणजे योग्य कर्म कसं करायचं आणि कृष्णांना केंद्रस्थानी ठेवून कर्म कसं करायचं यातून भगवान आपल्याला ज्ञान देत असतात. आणि म्हणून आपण सत्यवत राजांच्या प्रमाणे प्रार्थना करायचा प्रयास करूया. आता पुढे जाऊ, आपण पुढच्या स्तुतीवर जाऊया. हा, त्याची पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्ण. स्वतःची माझा आवाज येतोय? हरे कृष्ण. पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्ण कुमुद माताजी. येस माताजी, हरे कृष्णा. हो, येतो येतो. एक मिनिट. यत्सेवयाग्नेरिवा रुद्ररोदनम् पुमान् विजयान् मलान् विजयान्मलमात्मनस्तमः भजेत् वर्ण निजमेष सुव्ययो भूयत स एष परमो गुरु गुरुः. कृष्ण. हरे कृष्ण. खूप धन्यवाद माताजी, खूपच छान हा श्लोक वाचला. तर याचाही अर्थ खूप सुंदर आहे. तर आपण समजून घेऊया की भौतिक जंजाळातून मुक्त होण्याची इच्छा असणाऱ्या मनुष्याने पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांच्या सेवेचा मार्ग स्वीकारावा आणि भौतिक पापपुण्याच्या अज्ञानजन्य प्रदूषणापासून दूर राहावं. त्यायोगे तो अग्नीत तापवून शुद्ध केलेल्या सोन्या चांदीप्रमाणे आपलं मूळ स्वरूप प्राप्त करून शुद्ध होतो. असे ते अविनाशी भगवंत इतर सर्व आध्यात्मिक गुरूंचे मूळ आध्यात्मिक गुरु असल्यामुळं माझेही आध्यात्मिक गुरु होय. तर ते इथे काय म्हणायचंय सत्यवत राजांना हे समजून घेऊया. तर मनुष्य जीवन जे आहे तर ते कशासाठी मिळाले आपल्याला, तर आपण तप करायला पाहिजे, तपश्चर्या करायला पाहिजे आणि आपण आपलं अस्तित्व शुद्ध राखण्यासाठी म्हणजे तपो दिव्यम पुत्रका येन सत्वम शुद्धे तसं म्हटलं. म्हणजे प्राकृतिक गुणांमुळे आपण काय झालंय तर असे जे आहे ते दूषित झालेले आहोत आणि जन्म मृत्यूच्या चक्रात आपण सतत भ्रमण करतोय. तर मग या संसर्गापासून आपण शुद्ध झालं पाहिजे. म्हणजे आपण सतत पहा जन्म मृत्यू या चक्रामध्ये येतोय, वेगवेगळ्या योनी शरीर धारण करतोय. पण आपल्याला जेव्हा मनुष्य जन्म मिळतो तेव्हा तो फार एकतर दुर्लभ आहे आणि तो मिळाल्यावर आपण ह्या 3 गुणांमधून म्हणजे ह्या 3 गुणांचा संसर्गच आहे आणि त्यातून शुद्ध व्हायला पाहिजे. मग ह्यासाठी मनुष्य जन्म आपल्याला मिळालाय. म्हणजे आपल्याला मनुष्य जन्म जो मिळतो तर त्याचा
जो हेतू आहे तर तो काय आहे तर शुद्धीकरण. आणि त्यामुळे काय होतं आपल्याला दिव्य आध्यात्मिक देह पुन्हा प्राप्त होऊ शकतो. आपल्याला पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये म्हणजे येण्याची आवश्यकता नाही. भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करून आपण कर्म ज्ञान आणि योग ह्या मार्गाने काय करतो की आपण जे आहे तर वेगवेगळे हे जे मार्ग आहेत म्हणजे आत्मसाक्षात्काराचे तर त्यापैकी एकला म्हणजे एक कुठला तरी मार्ग आपण निवडतो. पण खर तर ह्याही पेक्षा भक्तिमय सेवा ही सर्वश्रेष्ठ आहे. म्हणजे सोनं आणि चांदी जसं अग्नीत तापवलं की काय होतं ते तापून काय होतं त्याला आणि चमक येते. म्हणजे सगळं त्याच्यावरची जी मळ आहे ते टाकली म्हणजे ती काय होती झटकून टाकली जाते. आणि केवळ म्हणजे धुतल्यावरच ते शुद्ध नाही होत तर ते काय होतं की ते पूर्णतः म्हणजे त्याची जी शुद्धी आहे तर ती प्राप्त करतं. आणि त्याद्वारे काय होतं तर ते एकदम चमकायला लागतं सोने चांदी. मग तसंच आपलं होतं म्हणजे जीवात्मा म्हणून जेव्हा आपण भक्तिमय प्रेममय सेवा करतो भक्ती योगाचं आचरण करून तर त्यावेळेला काय होतं तर आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाची म्हणजे आपल्याला आध्यात्मिक देहाची प्राप्ती होते. म्हणजे काय होतं इथं मी थोडस कृती सांगेन काय घडते. तर आपण प्रत्येक वेळी जन्म आणि मृत्यूच्या फेऱ्यात येतो तर आपला जो मृत्यूनंतर आपला आत्मा आहे तो आपलं शरीर टाकतो एक आणि दुसऱ्या शरीरात जातो. मग आपला जो स्थूल देह आहे तो तिथेच नष्ट होतो भौतिक शरीर. पण आपला जो सूक्ष्म देह आहे तो म्हणजे काय मन बुद्धी इंद्रिय तर तो आत्म्यासोबत व्हायला जातो. आपण भगवद्गीतेचा श्लोक अभ्यासलाय. जसा वायू बरोबर गंध व्हायला जातो तसा आपला सूक्ष्म देह आहे तो पुढच्या शरीरापर्यंत वाहून नेला जातो आणि तिथे ते कार्य सुरू होतं त्या जीवाचं. मग सूक्ष्म देह जो आहे तो भौतिक आहे आणि त्यामुळे जोपर्यंत तो भौतिक आहे तोपर्यंत ते जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये आपले हेरझारे चालूच राहणार आणि अशुद्धी राहणार. आपण 3 गुणामध्ये बांधलेले असणार. जेव्हा कधी हा जो सूक्ष्म देह आहे हा आध्यात्मिक बनेल म्हणजे आपण जेव्हा भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करू म्हणजे काय नवविध भक्ती करू हो की नाही. वेगवेगळ्या पद्धतीने आपण सेवा करू शकतो. मग त्या पद्धतीने सेवा करताना नवविधा भक्ती म्हणजे या 9 अंगांनी आपण जेव्हा भगवानांची सेवा करायचा प्रयत्न करतो तर वेगवेगळ्या सेवा आपण करतो. तर त्याद्वारे आपण काय करतो तर आपल्या ह्या सूक्ष्म देहाची शुद्धी करत असतो. कारण भौतिक देह हा नश्वर आहे. आपला सूक्ष्म देह आहे तो एका शरीरातून दुसऱ्या शरीरामध्ये आत्म्यासोबत जात असतो. मग तो जेव्हा पूर्णतः आध्यात्मिक बनतो तेव्हा आपल्याला मूळ आध्यात्मिक स्थिती जीवात्मा म्हणून म्हणजे जी आहे म्हणजे जीवात्म्याची मूळ आध्यात्मिक स्थिती काय आहे तो पूर्णतः आध्यात्मिक आहे. मग ती जी आहे ती तिला प्राप्त झालेली असते. मग जीवात्म्याची वास्तविक स्थिती काय ते पूर्णतः कसं आहे आध्यात्मिक आहे. मग त्या जीवात्म्या होती जोपर्यंत सूक्ष्म भौतिक देहाचं वेष्टन आहे तोपर्यंत तो पुन्हा पुन्हा या जन्म मृत्यूच्या फेऱ्यात येत राहणार. आणि यासाठीच कृष्णाला शरण गेलं पाहिजे. कृष्ण काय म्हणतात मला शरण या सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज. म्हणजे जेव्हा आपण असे शरण जाऊ तेव्हा काय होईल कृष्ण जे म्हणतात जे आहेत ते काय सांगतात सगळ्या पापकर्मापासून मी तुला मुक्त करेल. मी तुझी काळजी घेईन म्हणजे तू बिलकुल घाबरू नको. म्हणजे काय की ही जी कर्म आहेत आणि त्याचं बंधन आणि त्यामुळं आपल्याला जो सूक्ष्म देह आहे त्याची शुद्धी होत नाहीये. सतत जन्ममृत्यूच्या फेऱ्यात पुन्हा 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 यावं लागतंय. मग हे सगळी आपली शुद्धी होईल आणि त्याद्वारे काय होईल की म्हणजे आपल्याला तो दिव्य आध्यात्मिक देह प्राप्त होईल. म्हणजे सूक्ष्म देह सुद्धा आपला दिव्य आध्यात्मिक बनेल. आपण ह्याच जीवनामध्ये वर्तमान जीवनामध्ये भक्तिमय प्रेममय सेवा करून दिव्य आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून आपण आपली स्वरूप स्थिती जी आहे ती मिळवू शकतो पहा. किंवा आपल्या मृत्यूनंतर आपण त्या दिव्य आध्यात्मिक देहात दिव्य आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून अशा पद्धतीने जाऊ शकतो आणि तिथून पुन्हा कधीही मग आपण परतून येणार नाही. आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे भक्तिमय प्रेममय सेवाच केली पाहिजे भगवानांची त्यांची. आणि ती गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केली पाहिजे. म्हणजे आध्यात्मिक जे गुरु आहेत तर त्यांना इथे या श्लोकामध्ये गुरुर गुरु असा शब्द आलाय पहा. तर ते जे गुरु आहेत तर आध्यात्मिक गुरु हे ईश्वरा समान आहेत आणि त्यांच्या कृपेमुळेच काय होईल तर आपल्याला सेवा कशी करायची समजेल. म्हणजे जे आध्यात्मिक गुरु गुरु आहेत किंवा प्रमाणित आध्यात्मिक गुरु आहेत तर त्यांच्या माध्यमातून आपण म्हणजे त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आपण भक्तिमय प्रेममय सेवा करू तेव्हाच काय होईल आपण प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होऊ. आपलं शुद्धीकरण होईल आणि त्याद्वारे आपण दिव्य आध्यात्मिक देहाची प्राप्ती करू पहा. म्हणजे काय यासाठी मग भगवान
जे आहेत ते चैतन्य महाप्रभूंच्या रूपात आले तेव्हा ते काय म्हणतात की यारे देख तारेकह कृष्ण उपदेश, म्हणजे प्रत्येक जण गुरु झाला पाहिजे आणि आपण जे काही श्रीकृष्णांनी सांगितलंय तर ते सगळं आपण इतरांपर्यंत पोहोचवलं पाहिजे. मग जो श्रीकृष्णांना गुरु म्हणून स्वीकारतो तोच खरा प्रामाणिक गुरु आहे आणि तीच गुरु शिष्य परंपरा आहे पहा. म्हणून व्यासदेवांना पण गुरु म्हणून स्वीकारले. किंवा भगवद्गीता कृष्ण लीलांशी संबंधित आहे किंवा भागवताचे पण म्हणजे निर्माते कोण आहेत, संकलक कोण आहेत, तर ते जे आहेत ते व्यासमुनी आहेत. म्हणजे म्हणून गुरुपूजेला आपण व्यासपूजा म्हणतो. म्हणजे आपले आदी गुरु कोण आहेत, कृष्ण आहेत किंवा नारद मुनी त्यांचे शिष्य आहेत. म्हणजे अशा परंपरेद्वारे आपण हे ज्ञान प्राप्त करतोय पहा. आणि म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपल्या जीवनामध्ये गुरूंना शरण गेलं पाहिजे पहा. गुरुचरणांशी आपण समर्पित झालं पाहिजे. तेव्हा आणि तेव्हाच काय होईल, आपल्यावर भगवानांची कृपा होईल. आता पुढे जाऊ आपण. न यत्प्रसादायुत भागलेशान् मन्ये च देवा गुरवो जना स्वयं कर्तुं समेता प्रभवन्ति पुंसात् तमीश्वरं त्वां शरणं प्रपद्ये. हरे कृष्ण. आता आपण या श्लोकाच्या माध्यमातून सत्यव्रत राजा काय म्हणतात ते समजून घेऊया. तर इतर सर्व देवी देवता, तथाकथित गुरु, व्यक्तिशः असे सामूहिकपणे सर्व लोक तुम्ही अर्पण करीत असलेल्या कृपेचा एक दशसहस्रांश इतकी कृपाही देऊ शकत नाही आणि यास्तव मी तुम्हाला शरण आलोय असं तो म्हणतो. म्हणजे काय की आता आपल्याला ह्याच्यातून समजून घेता येईल का देवी देवतांशी आपण जी उपासना करतो त्यातला फरक. म्हणजे जे भगवानांचे उच्च कोटीचे भक्त असतात जसे सत्यव्रत महाराजांसारखे, ते सगळं म्हणजे जे ज्ञान असतं भगवंतांचं तर त्यांनी ते पूर्णतः युक्त असतात पहा. आणि ते प्रार्थना करताना सुद्धा भगवान यांचं कशा पद्धतीने वर्णन करतात पहा, हे अगदी शिकण्यासारखं आहे. की त्यांनी फरक सांगितलाय काय की इतर सगळे देवदेवता आहेत ते तथाकथित गुरु किंवा व्यक्तिशः अशा सामूहिकपणे सर्व लोक जे करत असतात, म्हणजे अर्पण तुम्हाला म्हणजे जे करत असतात आपल्यासारख्या सामान्य जनांना, म्हणजे जे काही त्यांना आपण म्हणजे जे काही अर्पण करतो आणि त्याद्वारे त्यांची कृपा घेत असतो, तर त्याच्या एक सहस्रांश म्हणजे सुद्धा ते आपल्याला कृपा नाही देऊ शकत. म्हणजे असे जे देवदेवता आहेत म्हणजे ते म्हणजे काय की आपण आपल्या भौतिक इच्छांनी प्रेरित होऊन काय करतो, लगेच आपल्याला फळ मिळावं म्हणून वेगवेगळ्या देवतांची उपासना करतो. कुणी सरस्वती देवतेची करतं बुद्धीची देवता म्हणून, मग कोणी सूर्यदेवांची करतं उत्तम आरोग्य मिळावं म्हणून, कुणी जे आहेत तर माता लक्ष्मींची करतं धन प्राप्ती व्हावी म्हणून, असं वेगवेगळे करतात उपासना. पण जे लोक भगवान विष्णूंचे भक्त होत नाही मग त्यांना हे सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर ते जे देवदेवता आहेत तर ते काय करतात, शीघ्र फळप्राप्ती त्यांना देतात. कारण ते भगवान जे आहेत तर त्यांच्या सेवेमधले ते काय प्रशासकीय अधिकारी आहेत सगळे देवी देवता. मग त्यांना जी भौतिक वरदानं भगवान यांनीच दिलेली आहेत आणि ती त्याद्वारे आपल्याला ती शीघ्र फळं असतात तर ती देत असतात. पण इथे आपण लक्षात घेऊया की ह्या भक्तांवर ही अधिक वरदाने मागण्याची वेळ काय येते, तर ते जे लोक असे भगवान विष्णूंचे भक्त होत नाहीत मग त्यांच्या भगवान जे आहेत तर सगळ्या इच्छा काही पुरवत नाहीत. म्हणजे किंवा अशी जी वरदाने आहेत तर ती काही भगवान विष्णू जे आहेत तर जे आहे तर ते अशा पद्धतीची म्हणजे वरदानं प्रदान नाही करत की ज्यामुळे भक्तांवर अशी खूप वरदानं मागण्याची वेळ येईल. म्हणजे काय देवतांची पूजा करून आपल्याला फळप्राप्ती होईल, पण इथं आपण लक्षात ठेवूया की हे सगळं अनित्य आहे. म्हणजे देव स्वतः म्हणजे जे आहे ते अनित्य आहेत. कसं काय, तर हे सुद्धा आपल्यासारखे बद्ध जीवात्मेच आहे. ते भगवानांच्या सेवेमध्ये अनेक वर्ष असल्यामुळे ते भगवानांचे उच्च कोटीचे भक्त आहेत, उच्च कोटीचे वैष्णव आहेत म्हणून आपण त्यांचा सन्मान करायचा. किंवा त्यांची म्हणजे त्यांची आपण काय करायची, तर अत्यंत मनोभावे सेवा करायची. पण त्यांना प्रार्थना काय करायची की तुमच्यासारखी उच्च कोटीचे जे वैष्णव आहेत त्यांची कृपा माझ्यावर होऊ दे, तुमच्यासारखी मला सेवा करायला मिळू दे, ही त्यांना प्रार्थना करायची आपण. पण त्यांना नाही मागायचं वरदान. पण सामान्य माणूस काय करतो की त्यांना वरदान मागतो. मग देव हे स्वतःच अनित्य आहेत, आपल्यासारखे बद्ध जीवात्मे आहेत ते देवदेवता सुद्धा. प्रलय जेव्हा होतो म्हणजे जेव्हा ब्रह्मदेवांची रात्र होते आणि प्रलय होतो तर त्यावेळेला हे देवता सुद्धा आपल्यासह नष्ट होतात. म्हणजे हे सुद्धा कसे आहेत, बद्ध जीवात्मे आहेत आणि म्हणून ते अनित्य आहेत आणि म्हणून त्यांनी दिलेली वरदान सुद्धा ते नष्ट झाल्यावरती नष्ट होतात. मग जे अल्प म्हणजे बुद्धी लोक आहेत मग त्यांना हे माहिती नसतं
आणि त्यामुळे काय होतं ते अशा पद्धतीने देवतांना शरण जाऊन त्यांची उपासना करतात. पण जो भगवान विष्णूंना शरण जातो मग तो त्याला जे काही वरदान मिळतं ते खूप भिन्न आहे ह्यापेक्षा. म्हणजे भगवान विष्णू जे आहेत म्हणजेच काय भगवान यांचा त्या ब्रह्मांडासाठीचा स्वांश विस्तार. तर त्यांना जर कोणी शरण गेला तर त्याला वैकुंठाची प्राप्ती होते. म्हणजे पहा किती फरक आहे. म्हणून जे सत्यव्रत राजा काय म्हणतात की सगळ्या देवदेवतांची वरदान आणि भगवान यांच्या वरदानाचे म्हणजे यांची वरदान यात इतका फरक आहे की ती देवदेवतांची वरदान ही भगवान यांच्या वरदानाच्या तुलनेत एक दशसहस्रांशी नसतात. म्हणजे इतका फरक आहे. आणि म्हणून आपण तर भोंदू गुरूंकडे आता कलियुगात लोक जातात आणि त्यांची फसवणूक होते. म्हणजे जाऊच नाही आणि त्यांना वरदान मागूच नाहीत. म्हणजे भगवान स्वतः म्हणतात की नाही की सगळ्या धर्मांचा त्याग कर, सर्व धर्मान परित्यज्य मामेकम शरणम व्रज असं म्हणतात. आणि तू मला शरण ये, मी तुला सगळ्या पापांपासून मुक्त करीन. मग मग भगवान यांनाच आपण शरण गेलं पाहिजे. मग हे सगळं जाणलंय सत्यव्रत राजाने आणि म्हणून ते काय म्हणतात की तुम्ही देत असलेल्या कृपेच्या एक दशसहस्रांश ही कृपा हे देवदेवता नाही देऊ शकत आणि म्हणून मी तुम्हाला शरण आलो पाहिजे. मग ह्याच्यातून आपण काय शिकायचं टेक होम मेसेज काय की आपण देखील भगवान यांनाच शरण गेलं पाहिजे आणि भगवान यांचीच भक्तिमय प्रेममय सेवा आपण केली पाहिजे. आता पुढे जाऊ आपण. हा मग त्याचा पुढचा श्लोक आहे. हरे कृष्ण. अचक्षुरन्धस्य यथाग्रणीकृता तथा जनस्य विदुषो बुधो गुरुः त्वमर्कदृक् सर्वदृशा समीक्षणो वृतो गुरुर्न स्वगतिं बुभुत्सताम्. हरे कृष्ण. हरे कृष्ण. आता आपण ह्या श्लोकातून अजून एक सुंदर असं खूप उदाहरण अभ्यासणार आहोत की अंधाला दृष्टी नसल्यामुळे तो काय करतो दुसऱ्या एका अंधाला नेता म्हणून स्वीकारतो. त्याप्रमाणे जीवनाच्या ध्येयाविषयी अज्ञानी असणारा मनुष्य एका शठ व्यक्तीला गुरु म्हणून स्वीकारतो. परंतु आम्हाला आत्मसाक्षात्कारात स्वारस्य आहे म्हणून तुम्ही पुरुषोत्तम भगवान जे आहेत त्यांना आम्ही आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारतो. कारण तुम्ही सर्व काही पाहू शकता, सूर्यासमान सर्वज्ञ आहात. आता इथे शब्द आलाय पहा, अचक्षु अंधस्य, अचक्षुषः अंधस्य. म्हणजे इथे शब्द जो आहे म्हणजे जो इथं पहिली ओळ आहे तर त्याच्यामध्ये शब्द आहे पहा. म्हणजे काय की अंध मनुष्य असतो तो अंध मनुष्याला नेता म्हणून स्वीकारतो. असं त्याचा अर्थ होतो. मग आता इथं आपण समजून घेऊया की अज्ञानाने जो आच्छादित असलेला बद्ध जीव आहे त्याला जीवनाच्या आपल्या हेतूबद्दल काही माहितीच नसतं. म्हणजे आपल्या जीवनातला उद्देश म्हणजे भगवानांची प्राप्ती करणे असं काही त्याला माहितीच नसतं. मग तो काय करतो शब्दच्छल करणारे असे जे गुरु असतात अडाणी मनुष्यांसमोर असे भोंदू बाबा गुरु असतात त्यांना ते निवडतात आणि मग त्यांना शरण जातात. मग ते कोणतरी सोनं काढून दाखवते, कोणतरी चांदीची सोन्याची अंगठी काढून दाखवते, मग त्यांना ते गुरु म्हणून स्वीकारतात. कारण अशा शिष्यांना काही बुद्धीच नसते की सोनं निर्माण करणे ही काही गुरुची योग्यता नाही, हे काही माहिती नसतं. मग श्रीकृष्णांपासून सोन्याच्या असंख्य खाणी उत्पन्न होतात. भगवान पुरुषोत्तम जे आहेत ते सगळ्या गोष्टीचे निर्माता आहेत. सगळ्या गोष्टीचे जे आहेत तर ते म्हणजे सगळ्या गोष्टींचं ते कारण आहे. कारणांचं कारण किंवा परम कारण भगवान स्वतः आहेत. मग आपण त्यांना गुरु म्हणून का नाही स्वीकारायचं हो की नाही. भगवान काय म्हणतात, अहम सर्वस्ते प्रभो मत्तः सर्व प्रवर्तते. म्हणजे सुवर्णाचे सगळे खाणी या भगवानांनी आपल्या केवळ शक्तीने निर्माण केल्यात. मग आता सोन्याचं एक कण किंवा त्याचे तुकडे निर्माण करणारा जर जादूगार कोणी तो गुरु असेल मग त्याला स्वीकारण्यापेक्षा आपण भगवान श्रीकृष्णांकडेच गेलेलं बरं हो की नाही. मग जीवनाचं वास्तविक ध्येय माहित नसतं अशा अंध विश्वास ठेवणाऱ्या लोकांना थोडक्यात मग ते असला गुरु स्वीकारतात. म्हणून काय म्हटलंय सत्यव्रत राजांनी की अंधाला दृष्टी नसल्यामुळे तो दुसऱ्या अंध नेत्याला स्वीकारतो. पण जीवनाचं वास्तविक ध्येय त्यांना माहिती नसतं. पण सत्यव्रत राजांना जीवनाचं वास्तविक ध्येय माहिती आहे की भगवान यांची प्राप्ती करणं, त्यांना जाणणं, भगवत धाम जाणं हेच मनुष्य जन्माचं वास्तविक ध्येय आहे. आणि म्हणून परमेश्वर आणि त्यांचे प्रतिनिधी होऊन काय करतात तर गुरु आपल्या जीवनी येतात. मग त्यांना आपण स्वीकारलं पाहिजे, त्यांना शरण गेलं पाहिजे. मग आपण काय होऊ म्हणतात गुरुंच्या मार्गदर्शनाखाली भगवानांची सेवा करून भगवान यांच्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण काय करू या भौतिक प्रकृतीच्या 3 गुणातून मुक्त होऊ पाहू. आणि म्हणून आपल्यासारख्या शिष्यांनी म्हणजे जे मायेच्या भ्रमातून मुक्त व्हायची इच्छा बाळगतात त्यांनी काय केलं पाहिजे, भगवान जे श्रीकृष्ण त्यांना शरण गेलं पाहिजे. आणि त्यांच्यासारखा उपदेश करणारे दिव्य आध्यात्मिक गुरु आपल्या जीवनात येणं हे पण तितकंच महत्वाचं आहे. मग हे जे गुरु आहेत ते आपल्या जीवनामध्ये येतात आणि आपल्याला काय करतात
भगवान जे आहेत तर त्यांच्यापर्यंत पोहोचवतात, त्यांच्या शरणांपर्यंत पोहोचवतात पहा. म्हणजे चैतन्य महाप्रभूंनी सुद्धा हेच मार्गदर्शन केलंय की श्रीकृष्णाच्या उपदेशांच्या मार्गावरून जे पुढं न जाणाऱ्या मनुष्याला गुरु म्हणून स्वीकारू नये. म्हणजे काय की श्रीकृष्णांचेच उपदेश त्यांनी सांगितले पाहिजेत. त्यापेक्षा जर काही वेगळं सांगत असेल गुरु तो, तर आपण त्याला बिलकुल स्वीकारू नये. म्हणजे काय की जो कोणी श्रीकृष्णांच्या विषयीच बोलतो, श्रीकृष्णांच्या विषयीच सांगतो, मग असे जे गुरु आहेत तर ते आपले खरे आध्यात्मिक गुरु असतात. अन्यथा असे भोंदू गुरु असतात, ते काहीही सांगतात, तर मग आपण त्यांना कधीही शरण जाऊ नये. म्हणजे काय की आपण केवळ आणि केवळ आध्यात्मिक गुरु म्हणून श्रीकृष्णांना स्वीकारतो आणि श्रीकृष्णांनी ज्यांना ज्ञान दिलं, अशी जी गुरु शिष्य परंपरा निर्माण झाली, तर त्यांनाच आपण, त्या परंपरेतल्या आचार्यांनाच आपण गुरु म्हणून स्वीकारलं पाहिजे. त्या परंपरेमध्ये आहेत ना ते गुरु, ते आपण पाहिलं पाहिजे. म्हणजे गुरूंची निवड करताना सुद्धा आपण अंधपणे निवड नाही करायची. अंध नेत्यालाच कसं अंध व्यक्ती निवडतो तशी नाही करायची. तर आपल्याला कोणी विचारलं तर आपण खात्री करायची की आता आपण ब्रह्म मध्व गौडीय परंपरेमध्ये आहोत, पण आता आपल्याला कोणी विचारलं की गुरु कसा निवडायचा, तर आपल्याला हे ज्ञान असलं पाहिजे की भगवान यांनी 4 लोकांना ज्ञान दिलं पृथ्वी तलावर. मग ते कोण आहेत, तर ब्रह्माजींना दिलं सगळ्यात पहिल्यांदा. मग माता जे आहेत ते लक्ष्मींना दिलं, आणि त्यानंतर जे भगवान शिव आहेत त्यांना दिलं, आणि 4 कुमार आहेत त्यांना दिलं. मग ह्या 4 ह्याचे 4 संप्रदाय बनले. मग ह्या 4 संप्रदायांच्या माध्यमातूनच जे ज्ञान आहे ते या पृथ्वी तलावर किंवा ह्या ब्रह्मांडामध्ये असं आपण म्हणूया जे आहे, तर त्या संप्रदायातूनच आलेलं असेल तरच ते भगवान यांच्याकडून आलेलं शुद्ध ज्ञान आहे. अन्यथा भरपूर सारे गुरु आणि भरपूर सारे म्हणजे असे संप्रदाय निघालेले आहेत, त्यांना अपसंप्रदाय म्हटलं जातं. हे खरे संप्रदाय 4च आहेत. संप्रदाय काय करतात, तर ज्ञान जे आहे ते सुरक्षित ठेवतात आणि ते परंपरेचं रक्षण करतात, आणि त्या परंपरेच्या माध्यमातून कृष्णांनी जे सांगितलेलं आहे तर ते ज्ञान आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवतात. परंपरेचं रक्षण म्हणजे काय की परंपरेतले जे आचार्य आहेत तर त्यांच्याकडे जे ज्ञान असतं एका आचार्याने आपल्या शिष्याला दिलं, अशा पद्धतीनं शिष्य उत्तराधिकार परंपरा येते, ते तो शिष्य पुन्हा गुरु बनतो तेव्हा आपल्या शिष्याला देतो. असं जेव्हा होतं तेव्हा ते ज्ञान तितकंच स्वच्छ निष्कलंक असतं आणि प्रदूषित झालेलं नसतं. मग ते ज्ञान आपल्यापर्यंत येत असतं. मग असं जे ज्ञान आहे तर ते जे ज्ञान आहे तर ते आपल्याला परंपरेतूनच प्राप्त होईल. त्यामुळे ह्या सोडून जर काही म्हणजे कोणी इतर मार्गाचा अवलंब करत असेल तर मग ती म्हणजे ती जे म्हणजे ते जे आहे तर ते आपण स्वीकारू नये अशा पद्धतीनं. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या उपदेश जे आहेत तर ते सांगणारा जो गुरु आहे आणि परंपरेशी संबंधित, तर त्याच्याकडूनच म्हणजे अधिकृत प्रतिनिधीकडून की जो प्रमाणित अधिकृत प्रतिनिधी आहे त्यांच्याकडूनच आपण भगवान यांच्याविषयी श्रवण करावं. हे सत्यव्रत राजे सांगतात, आणि म्हणून त्यांनी काय सांगितलंय, फक्त आम्ही तुम्हालाच आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकारू शकतो आणि स्वीकारले. कारण तुम्ही सर्व काही पाहू शकता. सूर्याला कसं सगळं काही सूर्यप्रकाशात लख्ख दिसतं, मग तसं भगवान हे जे आहेत ते आपल्या हृदयात पण साक्षी असतात, चराचरात कणाकणात परमात्मा स्वरूप आहे भगवान यांचं. तर मग भगवान हे कसं सर्वज्ञ आहेत, म्हणजे सूर्याप्रमाणे सगळं काही जाणतात, आणि मग असे जे आहेत तर त्यांनाच आम्ही गुरु म्हणून स्वीकारू शकतो. म्हणजे काय, ह्या परंपरेद्वारे जेव्हा आपण जोडले जातो तेव्हा काय होतं, कृष्णांनी हे ज्ञान दिलं ब्रह्माजीला, ब्रह्माजींनी नारद मुनीला, नारद मुनींनी व्यास मुनींना, अशा पद्धतीने म्हणजे व्यास मुनींनी मग मध्वाचार्यांना. मग अशी शृंखला पद्धती जी आहे म्हणजे होत गेली, किंवा ही साखळी पद्धती आहे, याला गुरु शिष्य परंपरा म्हणतात. हे श्रवणाने ज्ञान एका गुरुकडून दुसऱ्या शिष्याला मिळतं, आणि त्या आचरणाच्या स्तरावर असं उत्तम पद्धतीनं ते अनुभवलेलं असतं. म्हणजे असं ते ज्ञान असतं, आणि जसं आहे तसंच देतात आचार्य जे आहेत ते. मग मध्वाचार्यांचे अनेक शिष्य होते, मग पुढे पुढे अशी परंपरा चालत आली, आणि मग ते ज्ञान जे आहे तर ते श्रील प्रभुपादांना मिळालं, जे ते 32वे गुरु आहेत त्या परंपरेतले. मग अशा पद्धतीनं हे ज्ञान जे आहे तर ते आपल्यापर्यंत पोहोचलं. म्हणजे मग आता त्यांनी कुणाला दिलं, अनेक शिष्य केले, मग तसे गुरु महाराज आहेत आपले जे आहेत तर ते त्यांचे शिष्य आहेत, मग त्यांच्याकडून हे ज्ञान आपल्याला आलं. मग आता जेव्हा आपण गुरु महाराजांना आपण दंडवत घालतो किंवा एखादे शिक्षक तर त्यांना घालतो, तर तेव्हा काय होतं, तर ते आपल्या गुरूंना देतात तो प्रणाम पाठवतात त्यांच्याकडे. मग तो प्रणाम आपले गुरु त्यांच्या गुरूंना पाठवतात, मग ते जे गुरु आहेत ते त्यांच्या गुरूंना पाठवतात. असं करत करत तो जो आपला दंडवत प्रणाम असतो तो कुठे येतो, तर कृष्णांकडे येतो. म्हणजे जेव्हा आपण आपले कुणीही शिक्षा गुरु दीक्षा गुरु असतील तर त्यांना जेव्हा गुरुपरंपरेशी जोडले जातो, दीक्षित होतो किंवा आपला गुरुपदाश्रय होतो, तर तेव्हा जेव्हा आपण दंडवत प्रणाम करतो किंवा कुठली गोष्ट आपण
त्यांची सेवा म्हणून करतो तेव्हा ती कुठे पोचते, कृष्णांना पोचते. मग अशा रीतीने कृष्ण आपली सेवा जी असतात ते स्वीकारत असतात. मग हे सगळं जाणतात सत्यवत महाराज, आणि म्हणून ते काय म्हणतात की असे जे मूळ आध्यात्मिक गुरु म्हणजे तुम्ही आहात, आणि म्हणून आम्ही तुम्हाला स्वीकारतो आणि तुमच्या चरणी आम्ही शरण आलो आहोत. मग अशाच पद्धतीनं गुरु महाराजांना शरण येतो म्हणजे कृष्णांना शरण येतो. जर आपण गुरु महाराजांनाच जर मानलं नाही, जर आपण शिलप्रभुपादांनाच जर मानलं नाही, तर मग आपण कृष्णांना मानलं होईल का? बिलकुल नाही. म्हणून आपण आपले गुरु महाराजांना शरण गेले पाहिजे. तेव्हा काय होईल, तो नमस्कार आपला किंवा ती शरणागती कृष्णांपर्यंत पोहोचेल. हाच परंपरेचा मार्ग आहे, आणि ह्याद्वारेच आपण कृष्णांपर्यंत पोहोचू शकतो. पहा, म्हणजे आपल्या म्हणजे भौतिक शरीराला मर्यादा आहेत आणि इंद्रियांना पण, त्याद्वारे आपल्या अशा अशुद्ध म्हणजे देहाने म्हणजे आपलं भौतिक देह आहे तो तर म्हणजे पूर्णतः कसं आहे, तर स्थूल आणि भौतिक देह आहे, आणि आपला जो सूक्ष्म देह आहे तो अशुद्ध आहे, आणि 3 गुणांचा संसर्गाने तो बद्ध आहे. आणि मग ह्या देहाने आपण कधी जे पूर्णतः आध्यात्मिक आहे त्यांची म्हणजे त्यांना पाहू शकणार नाही असे भगवान आहेत, किंवा त्यांची प्राप्ती म्हणजे करू शकणार नाही. पण म्हणजे आपल्याला असे जे आपल्या जीवनात येतील की जे भगवान यांच्या सारखेच मुक्तात्मा आहेत, म्हणजे असे ते कोण असतात, गुरु असतात प्रमाणित आध्यात्मिक. मग ते आपल्याला भगवत चरणी नेऊ शकतात, आणि यासाठी आपल्या जीवनी गुरूंचं येणं महत्वाचं आहे. आता आपण पुढे जाऊ. तरी पुढचा श्लोक घेऊया. हरे कृष्णा. येस माताजी. हा, एक सेकंड. जनो जनानस्य दिशते सतीं गतिं यया प्रपद्ये दुरत्ययं तमः त्वमव्ययं ज्ञानम् अमोघं मज्जसा प्रपद्यते येन जनो निजं पदम्. हरे कृष्णा. कृष्णा. खूप खूप धन्यवाद तुमचे, खूप छान वाचलं. आता आपण समजून घेऊया की इथे एक आपण 51 श्लोकात आता समजून घेणार आहोत की जे भोगासक्त असे तथाकथित गुरु आपल्या भोगासक्त शिष्याना अर्थविकास आणि इंद्रिय तृप्ती विषयी उपदेश करतात, आणि त्या उपदेशांचं पालन करून ते मूर्ख शिष्यांचं काय करतात, अज्ञानाचं जे अंधकारातलं भौतिक जीवन आहे ते अखंड चालूच ठेवतात, म्हणजे ते चालूच राहतं. मग हे भगवान तुम्ही मात्र शाश्वत ज्ञान प्रदान करत असल्यामुळे ते ज्ञान स्वीकारणारा बुद्धिमान मनुष्य शीघ्र स्वतःच्या मूळ पदावर स्थित होतो. आता याच्यातनं फार मोठा संदेश दिलाय सत्यवत महाराजांनी. म्हणजे आताच्या म्हणजे हे जे कलियुग आहे इथे आपल्याला म्हणजे हे कसं पाहायला मिळतं पहा, म्हणजे असे जे तथाकथित गुरु आणि त्यांचे शिष्य आपण पाहतो का कलियुगामध्ये भरपूर असं प्रस्तुत झालंय ना गुरु करून घ्यायचं, आणि सगळेजण असं आम्ही त्यांचे शिष्य म्हणून मिरवत असतात. म्हणजे भौतिक लाभाचे उपदेशच तो गुरु करतो त्यांना, आणि त्या दृष्टीनं ते शिष्य जे आहेत तर त्या दृष्टीनंच ते म्हणजे इंद्रिय तृप्तीविषयीच ते सगळे उपदेश असल्यामुळे त्याच गोष्टी करत असतात. पण शिष्याने काय करायला पाहिजे की आपलं म्हणजे जे आहे साधना आपली जी आहे तर ती म्हणजे करणं आवश्यक आहे. म्हणजे साधना किंवा भक्तिमय प्रेममय सेवा की ज्या योग्य काय होईल, आपली जी बुद्धी आहे ती सात्विक बनते, आणि सात्विक बुद्धीतून आपण शुद्ध सत्व गुणामध्ये जाऊ की ज्यामुळे काय होईल की आपण या सगळ्या इंद्रिय भोगांच जे आहे तर ह्यापासून म्हणजे ह्या इच्छा वासनांपासून दूर होऊ. म्हणजे काय तर आपण जी आहे तर ती बुद्धी सात्विक बनवली पाहिजे. मग इथे लक्षात आपण घेऊया की इथे त्यांना काय शिकवलं जातं हे तथाकथित गुरूंकडून की तुम्ही शिष्याने ध्यान साधना करा आणि बुद्धीचा विकास असा करा की ज्यामुळं इंद्रिय भोगासाठी आपलं शरीर स्वस्थ पाहिजे. मग दुसरा बंधुगुरु काय म्हणतो, संभोग हा जीवनाचा अंतिम हेतू आहे, प्रत्येकाने यथेच्छ हे संभोग सुख घ्यायला पाहिजे. म्हणजे असे महामूर्ख लोक आहेत हे, असं श्रील प्रभुपाद म्हणतात तात्पर्य. म्हणजे असे जे उपदेश करणारे गुरु आहेत ते बंधू गुरु आहेत, पण अशा मूर्ख गुरूंचा उपदेश पालन करून काय होतं तर आपल्यासारखे जे बद्ध जीवात्मे आहेत त्यांना ज्ञान नसतं, मग ते या भौतिक जगतातच अनेक यातना भोगत इथेच पुन्हा पुन्हा जन्म मृत्यूच्या फेऱ्यात येत राहतील. पहा, मग आपण भगवद्गीतेतून शिकलोय, सांख्ययोगातून हो की नाही, दुसऱ्या अध्यायात पण आहे हे ज्ञान सगळं की जो कोणी
म्हणजे असं अशा पद्धतीनं शरीर आणि आत्मा यातला भेद जाणतो. आपण कोण आहोत? शरीर नसून आत्मा आहे. ही सांख्ययोगाच्या द्वारे आपण अभ्यासलं शरीर आणि आत्म्यांचा पृथक पृथक अभ्यास दुसऱ्या अध्यायात आहे. त्याद्वारे जो जाणतो तोच काय करतो? मूळ पदावर जीवनाच्या येतो. म्हणजे काय आपली मूळ आध्यात्मिक स्थिती, म्हणजे आपण भगवान यांचे जीवात्मक अंश आहोत आणि भगवान जे आहेत ते आपले स्वामी आहेत. म्हणजे तर हे सगळं जेव्हा आपण जाणतो मग तेव्हाच काय होईल की आपण जे आहे तर ते वैकुंठापर्यंत येऊ किंवा आपल्याला वैकुंठाला जाता येईल. म्हणजे भगवान यांची आपण जे आहोत तर जीवात्मक अंश आहोत. आपण जीवात्मा म्हणजे, आणि त्यामुळे आपला अधिकार आहे तो की आपण भगवान यांची सेवा करून म्हणजे भगवत धामाला पोहोचायचं. मग हा जन्मसिद्ध अधिकार आहे का जीवात्म्याचा? म्हणून त्यांनी काय केलं पाहिजे की भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवा केली पाहिजे. मग त्यांच्या उपदेशाचं त्यांना अनुसरण केलं पाहिजे. मग अशा भोंदू जे गुरु आहेत त्यांच्या पाठीमागे लागून अशा पद्धतीने इंद्रिय तृप्तीच्या गोष्टी केल्या तर त्याला पुन्हा या भौतिक जगतात यायला लागेल आणि मग पुन्हा पुन्हा तो काय या यातना येऊन इथे भोगत राहील. म्हणून अशा भोंदू गुरूंच्या पाठीमागे न लागता जे गुरु आपल्याला कृष्णांशी आपलं नातं जोडून देतील आणि ह्या जे वेगवेगळ्या परंपरा आहे या माध्यमातून आपल्याला म्हणजे गुरु परंपरेशी जोडतील, मग ते खरे गुरु आहेत आपल्या जीवनामध्ये. ते काय करतात? आपल्याला परंपरेशी जोडतात आणि त्याचबरोबर कृष्णांच्या विषयीचं ज्ञान देतात आणि कृष्णांची सेवा करायला सांगतात. आचार्य काय करतात? 3 प्रकारचं ज्ञान देतात. परंपरेशी जोडतात, आपला संबंध प्रस्थापित करतात बघा. संबंध, अभिद्रेय आणि प्रयोजन हे 3 गोष्टी, म्हणजे संबंध आपला प्रस्थापित करतात. म्हणजे काय की आपल्याला परंपरेशी जोडतात. म्हणजे काय संबंध आपल्याला कसं जोडतात? तर आपला जीवात्मा म्हणून भगवान यांच्याशी काय संबंध आहे, भौतिक प्रकृतीशी काय संबंध आहे आणि मग जीवात्मा परमात्मा याचा काय संबंध आहे, हे सगळं ज्ञान देतात आपल्याला ते. आणि त्याचबरोबर आता अभिधेय म्हणजे काय की मग भगवान जे आहे त्यांच्याशी संबंध प्रस्थापित करण्यासाठी करायच्या सगळ्या कृती. म्हणजे काय? तर ह्या वेगवेगळ्या आपल्याला सेवा मिळतात भक्तिमय प्रेममय सेवा. प्रयोजन म्हणजे काय? तर आपल्याला जीवात्मा म्हणून भगवान यांचा जे धाम आहे, जे आपलं मूळ घर आहे, म्हणजे आध्यात्मिक धाम आपलं जे आहे तिथे पोहोचायचं. मग त्यासाठी ह्या सेवा त्या मार्गातून आपण जाऊन म्हणजे त्या सेवा करून आपण भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. म्हणजे आपल्या मूळ स्वरूपात येऊन आपली मूळ स्थिती काय आहे? तर आपण विशुद्ध जीवात्मा आहोत. आपण शुद्ध असे जीवात्मा, त्या स्थितीला आपण जाऊन पोहोचलं पाहिजे आणि मग आपण आपल्या आध्यात्मिक देहाद्वारे भगवत धामामध्ये पोहोचून भगवान यांची सेवा करू शकतो. यासाठी आपल्याला अशा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंची आपण काय घेतली पाहिजे? छत्रछायाखाली आपण आलं पाहिजे किंवा त्यांची साथ घेतली पाहिजे. त्याद्वारेच आपण कृष्णांची प्राप्ती करू शकतो. पहा, म्हणजे त्यांच्या उपदेशांचं पालन करणारा जो भक्त असतो तोच त्यांच्या निकट असतो. मग असे जे असतात ते आचार्य असतात. म्हणजे आचार्य जे असतात तर ते सामान्य नाही आहेत. त्यांना काय म्हटलंय? नमो विष्णुपदाय कृष्णपृष्ठाय भूतले, म्हणजे भूतलावर ते आलेले आहेत. कुठून आलेत? तर जे आध्यात्मिक जगतातून आलेत. ते कुणी सामान्य व्यक्ती नाहीयेत. त्यांचं कार्य करण्यासाठी सेवा हे त्यांचं कार्य असतं. त्यासाठी भगवान यांच्या इच्छेनेच ते येतात. म्हणून त्यांना भूतले म्हटले. भूतलावर आलेले आहेत. असे कोण आहेत? गुरु महाराज आहेत. असे कोण आहेत? श्रील प्रभुपाद. म्हणजे हे सगळे आचार्य परंपरेतले जे आचार्य आहेत ते भगवानांचे उच्च कोटीचे भक्त आहेत. उत्तम असे त्यांचे जे पार्षद आहेत त्यामध्ये ते गोलोक वृंदावनमध्येच निवास करतात. हरिनाम संकीर्तन देणारे कोण आहेत आपल्याला? तर भगवान स्वतः या आचार्य परंपरेमध्ये संन्यासाच्या वेशात आले, तर चैतन्य महाप्रभूंच्या वेशात आले पण ते कोण आहेत? भगवान स्वतः आहेत. म्हणजे संकीर्तन तिकडून आणलेत. दिव्य आहे. गोलोक वृंदावनमध्ये भक्त अशी भगवान यांची सेवा करतात. तिथलं ते दिव्य ध्वनी येतो भगवान यांचा, ध्वन्यावतार आहे आणि म्हणून ते जर आपण गायलं तर प्रत्यक्ष भगवान यांचा संग करतो कलियुगामध्ये. इथलं काहीच नाही आहे. तिथं ज्या पद्धतीनं करताल मृदुंग हे वाजवतात ते सगळं तिथून हे आचार्य इकडे घेऊन आलेत आपल्याला आणि हे सगळं म्हणून आपण संकीर्तन करतो. म्हणजे मृदुंग करतालाच्या तालावर नाचतो गातो तेव्हा ते दिव्य आध्यात्मिक सेवा होते भगवान यांची. का होते? तर हे सगळं आपल्याला द्यायला कोण आले? तर हे सगळे आचार्य आणि मग त्यांच्याद्वारे आपण हे शिकलोय सगळं आणि त्यामुळे दिव्य आध्यात्मिक जगतामध्ये जी सेवा होते तीच आध्यात्मिक गुरूंच्या मार्गदर्शनाखाली केलेली ह्या भूवैकुंठावर म्हणजे भूलोकावर केलेली सेवा होते. म्हणजे जेव्हा आपण संकीर्तन करतो मंदिरामध्ये तेव्हा तो भूवैकुंठच आहे दुसरा आणि तिथे ती सेवा करत असतो. पहा, म्हणजे काय? तर आपण
प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून हे अशा ज्ञान घेऊन आपण कृष्ण जे आहेत तर त्यांची प्राप्ती करू शकतो पहा, किंवा त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आपण सेवा करतो तेव्हा निश्चितच आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होते, की जे आपल्या जीवनाचं अंतिम ध्येय आहे. म्हणजे सत्यव्रत राजा सांगतात की आपल्या जीवनाचं असं अंतिम ध्येय प्राप्त करायचं असेल तर आपल्यासारख्या बुद्धिमान व्यक्तीनं जे ज्ञान देणारे आहेत भगवान स्वतः या परंपरेच्या माध्यमातून शाश्वत ज्ञान, शाश्वत भगवान हे काय करतात तर शाश्वत ज्ञान देतात. म्हणजे आपला जो जीवात्मा आहे त्याचं कसं शाश्वत अस्तित्व आहे भगवान यांचा अंश म्हणून. मग भगवान स्वतः कसे आहेत शाश्वत आहेत, पूर्णतः शाश्वत सच्चिद आनंद. सत म्हणजे काय पूर्णतः शाश्वत म्हणजे शाश्वत आहेत भगवान. तसंच त्यांचा आपण कोण आहोत एक चित्कण आहोत, आध्यात्मिक स्फुल्लिंग आहोत, आपण सुद्धा शाश्वत आहोत. मग असं जो शाश्वत जीव आहे जो भगवान यांचा शाश्वत अंश आहे त्याला ज्ञान कसलं पाहिजे, शाश्वतच मिळायला पाहिजे ना, कधीही जे नष्ट नाही होईल तर. आणि ते आत्मस्तरावरचं ज्ञान पाहिजे, तेव्हा आपल्याला आत्मस्तरावरची शुद्धी होऊन आपण काय होऊ, आत्मस्तरावर शुद्ध झाल्यामुळे आध्यात्मिक देहाची प्राप्ती करू, की जे आपलं मूळ स्वरूप आहे. आपण 3 गुणांनी बद्ध झालो, दूषित झालो, आणि तर त्यातून आपण काय करू, शुद्ध होऊन स्वतःची मूळ आध्यात्मिक स्थिती ती प्राप्त करून घेऊ शकू. यासाठी आपल्याला शाश्वत ज्ञान प्रदान करणारे असे कोण आहेत, भगवान आहेत. मग त्यांना स्वीकारणारा आपल्यासारखा बुद्धिमानच असायला हवा, हो की नाही. आणि मग तो काय करेल, शीघ्र आध्यात्मिक उन्नती करून स्वतःच्या मूळ पदावर स्थित होईल. म्हणजे यासाठी म्हणजे आपल्याला असं शाश्वत ज्ञानाची आवश्यकता आहे. मग हे सगळं जाणतात सत्यव्रत महाराज आणि म्हणून ते प्रार्थना करतात की जीवनाचं अंतिम ध्येय माझं हेच आहे की तुमच्यासारखे शाश्वत ज्ञान जे देणारे आहेत तर असे जे भगवान आहेत तर त्यांच्या चरणी माझा प्रणाम असतो. आता पुढे जाऊ आपण, पुढची स्लाइड, पुढचा श्लोक. हरे कृष्णा. त्वं सर्वलोकस्य सुहृत्प्रियेश्वरो यात्मा गुरुर्ज्ञानमभीष्टसिद्धिः तथापि लोको न भवन्तमिन्दति जानाति सन्तं हृदि बद्धकामः. हरे कृष्ण. खूप खूप धन्यवाद माताजी, खूप छान वाचलं ते. तर आपण आता समजून घेऊया की इथे काय म्हणतोय सत्यव्रत राजा की हे प्रभू तुम्ही सर्व लोकांचे परमहित करता, प्रिय मित्र, ईश्वर, परमात्मा, गुरु, ज्ञान प्रदाता, सर्व इच्छांची पूर्ती करणारे आहात. परंतु तुम्ही हृदयात असूनही मूर्ख लोक हृदयातील कामवासनामुळे तुम्हाला जाणत नाही. म्हणजे आता इथे आपण समजून घेऊया की आपलं मानवी जीवनाचं उद्दिष्ट आहे की भगवान यांची प्राप्ती करणं. मग आता सर्व लोकांचे परमहितकर्ता भगवानच आहेत, प्रिय मित्र है ना. आपण पाहिलंय 5.29 मध्ये काय की भोक्तारम यज्ञ तपसा असं तो श्लोक आहे. भगवान स्वतःच काय आहेत तर आपल्या सगळ्यांचे प्रिय मित्र किंवा ईश्वर आहेत, परमात्मा, गुरु, ज्ञान प्रदाता सगळं काही आहे. पण काय होतं की मूर्ख लोक म्हणजे काय की आपल्यासारखे अल्पबुद्धी लोक जे प्रकृतीच्या 3 गुणांनी बांधलेले आहेत तर ते काय करतात, भगवान जे आहेत तर त्यांना समजू नाही शकत की आपल्या त्या हृदयात उपस्थित आहेत. तर ते लोक त्यांना जाणू नाही शकत का तर त्यांच्या हृदयातल्या काम वासना ज्या असतात म्हणजे हृदय जे असतं ते प्रदूषित झालेलं असतं वेगवेगळ्या काम वासनाने. आणि त्यामुळे हृदयावर ही वेगवेगळी जी मैल असते अशा वेगवेगळ्या इच्छांची, वासनांची, त्यामुळे हृदयस्थ भगवान देखील आपल्याला कळू येत नाहीत का. आणि अशा पद्धतीने आपलं बद्ध जीवन काम वासनाने भरून गेलेलं असतं. नाहीतर प्रत्येकाच्या हृदयात निवास करतात भगवान, हो की नाही. ईश्वर सर्व भूतानां हृदयेषु तिष्ठती असं म्हणतात भगवद्गीतेमध्ये भगवान. पण मनुष्य जाणू शकत नाही. आणि ह्यासाठी आपण काय केलं पाहिजे की भगवान यांची भक्तिमय प्रेममय सेवाच केली पाहिजे. म्हणजे ददामी बुद्धियोगम तम तेन येन माम उपयांती ते असं जे आहे वाक्य. म्हणजे काय की चतुश्लोकी गीतेमध्ये हा श्लोक येतो पहा. तर भगवान आपल्याला अशी बुद्धी देतात की ज्याद्वारे म्हणजे असं ज्ञान देतात की ज्याद्वारे भक्तिमय सेवेसंबंधीचे ते सगळे उपदेश आपल्याला मिळतात आणि आपण वैकुंठात जाऊ शकतो, गोलोक वृंदावन जाऊ शकतो पहा. पण आपल्यासारख्या बद्ध जीवनाचं काय होतं, आपण सेवाच करत नाही. मग सर्वांच्या हृदयात भगवान आहेत पण आपण त्यांची सेवा जर केली नाही तर भगवान आपल्याला ज्ञान देतील का. म्हणजे जेव्हा आपण सेवा करू तेव्हा त्यांना शरण जाऊ आणि त्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे म्हणजे भगवान यांना एवढंच जरी केलं, रोज उठून दंडवत जरी घातला एक दिवसभरात तरी भगवान यांना आवडतं. म्हणजे एवढंच जरी काही केलेलं असलं तरी भगवान यांना ती सेवा आवडते आपल्यासारख्या जीवात्म्यांकडून. कारण इथे सगळं जे आहे ह्या मर्त्य लोकांमध्ये सगळं अवघड जीवन आहे, दुःखालय शाश्वतम म्हटलंय. त्यामुळे एवढीशी छोटीशी जेव्हा सेवा आपण करतो ती सुद्धा भगवान पाहून संतुष्ट होतात. म्हणजे स्वल्पमल्पस्य धर्मस्य असं म्हटलंय पहा.
त्रायतो महत्त्वात, म्हणजे छोट्या छोट्या सेवा सुद्धा आपल्याला आध्यात्मिक जगतामध्ये काय करतात किंवा आत्म्याच्या स्तरावर उन्नत करत असतात. म्हणजे काय, या छोट्या छोट्या सेवा, छोटी छोटी आपण पावलं टाकली तरी आपले म्हणजे परमपिता ते खुश होत असतात, कारण आपण त्यांचे सुपुत्र आहोत. मग अशी छोटी छोटी पावलं सुद्धा सेवेची भगवानांना म्हणजे ती संतुष्ट करत असतात. मग आपल्या हृदयात भगवान आहे, पण आपण जर हे विषय वासनांनाच बळी पडलो आणि अशी सगळी भोगवादी कर्म केलो, तर मग आपल्या हातून भगवानांची सेवा होईल का? मग भगवानांच्या उपदेशांपासून आपण वंचित राहू. म्हणजे आपण शरीर नसून आत्मा आहोत हे आपण जाणलं तर आपण भौतिक सेवा म्हणजे केल्याशिवाय आपलं खरं जीवनच सुरू होत नाही किंवा त्याचं सार्थकच होत नाही. म्हणजे काय, की आपण फक्त हे फिलॉसॉफिकली जाणलं तत्वज्ञानाच्या स्तरावर भगवद्गीतेतून, की आपण हे शरीर नसून आत्मा आहोत, हे सगळं ज्ञान आत्मसात केलं, सगळ्या लेवल शिकल्या. पण आपण प्रत्यक्ष म्हणजे आपण म्हणतो ना प्रात्यक्षिक स्तरावर आपण काही केलंच नाही, म्हणजे कृतीच्या स्तरावर. तर मग आपल्याला भगवानांची कृपा मिळेल का? बिलकुल नाही. म्हणजे मानसिक तर्काने आणि ज्ञानाने आपल्याला खऱ्या अर्थाने भगवान मिळतील का? बिलकुल नाही. म्हणजे आपण सेवेची सुरुवात करायला पाहिजे, तरच आपल्याला भगवान मिळतील. म्हणजे पोह्याचं पुस्तक जर आपण अशी वेगवेगळी पोह्याची वाचली तर आपल्याला पोहता येईल का? बिलकुल नाही, हो की नाही? किंवा आपण जर एखादा खाद्यपदार्थ करायचा आहे, तर आपण खाज्या करायची कृती नुसती वाचली तर म्हणजे ती पुस्तकातून वाचली, तोंडपाठ केली, पण आपण खाजा करूनच पाहिला नाही भगवंतांसाठी भोग आपण खाज्याच्या स्वरूपात करायचंय, आपण तो केलाच नाही कधी, तर आपल्याला तो करता येईल का? बिलकुल नाही. आणि तसंच आहे, म्हणजे पोहायचं पुस्तक वाचल्यावर आपल्याला पोहता नाही येणार, हो की नाही? प्रत्यक्ष पोहून पाहायला पाहिजे. मग त्यासाठी कोणीतरी प्रशिक्षक लागेल आपल्याला, हो की नाही? म्हणजे मार्गदर्शक लागेल. मग ते म्हणजे प्रमाणित आध्यात्मिक गुरु असतात. मग त्यांच्या मार्गदर्शनाखाली जेव्हा आपण ह्या सेवेला सुरुवात करू आणि ती करून पाहू, तेव्हा आपण स्वग्रही किंवा भगवत धामामध्ये जाऊ शकू आणि मग तिथे भगवान यांची जे आहे संगतीत आपण निवास करू, त्यांच्यासोबत नृत्य करू, भोजन करू, त्यांची सेवा करू. मग हाच तर आपल्या जीवनाचा म्हणजे उद्देश आहे, मनुष्य जीवनाचा उद्देश आहे. म्हणजे त्या ब्रह्मस्तरावर आपण जेव्हा जाऊ तेव्हा आपल्याला आनंदाची अनुभूती येईल पहा. म्हणून इथे काय म्हटलंय, अभीष्ट सिद्धी असं म्हटलंय. इथं शब्द आहे पहा, गुरु ज्ञानम भीष्ट सिद्धी. म्हणजे अभीष्ट सिद्धी म्हणजे काय, की परंपरेतले जे गुरु आहेत त्यांच्या माध्यमातून आत्मा परमात्म्याचं ज्ञान आपण संपादन करून, परमगुरु श्रीकृष्ण आहे, पण त्या परंपरेतले जे वेगवेगळे गुरु आहेत त्यांच्या माध्यमातून हे जे परम ज्ञान आपल्यापर्यंत येत आहे, मग त्याद्वारे आपण भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करून आपली इच्छापूर्ती म्हणजे अभीष्ट सिद्धी काय आहे आपली, तर भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करून भगवत धामाची प्राप्ती करणं. मग मनुष्यानं भक्तिमय प्रेममय जेव्हा सेवा सुरुवात म्हणजे करायला मनुष्य एखादा करेल, मग त्याच वेळेला तो भगवत धामाची प्राप्ती करेल पहा. मग भगवान जे आहे तर त्यांच्या भगवत धामाला पुन्हा कसं जायचं, तर हे सगळं मार्गदर्शन जे आहे तर ते आपल्याला इथे या श्लोकाच्या माध्यमातून सत्यव्रत महाराज करतायत पहा. म्हणजे जो कोणी अशा पद्धतीनं भगवानांची सेवा करेल तो आणि तोच भगवानांच्या जे पवित्र धाम आहे भगवत धाम तिथे जाऊ शकतो पहा. आणि कसं जाऊ शकतो, तर त्या सेवेनं शुद्धी होईल आपली आणि आपण ब्रह्म स्तरावर म्हणजे भक्तीमध्ये पण ब्रह्मस्तर आहे. म्हणजे काय, की राजाचं सेक्रेटरी व्हायला, त्या राजाचं सेक्रेटरी होऊन त्याची सेवा करायला तेवढी पात्रता पण लागते ना, सेक्रेटरी होण्याची तेवढं क्वालिफिकेशन लागतं. तसंच आहे भगवानांचं भक्त व्हायला तितक्या शुद्ध स्तरावर आपण जावं लागतं. मग त्या स्तरावर गेलो की पुन्हा आपण म्हणजे त्या स्तरातून म्हणजे जे आहेत म्हणजे त्या शुद्ध स्तरावर गेलो की त्या स्तरातून आपण पुन्हा बद्ध स्तरावर येत नाही. म्हणजे काय, की ती जी स्थिती आहे त्याला म्हणायचं ब्रह्मभूत स्थिती. म्हणजे काय, की आपण ब्रह्मस्तर म्हणजे आध्यात्मिक जो साक्षात्काराचे टप्पे आहेत तर त्यामधला तो टप्पा आहे पहिला. आणि भक्तीमध्ये पण ब्रह्मस्तर असतो, तर तो ब्रह्मस्तर म्हणजे काय, की ज्या स्तरावर आपण पुन्हा गेलो म्हणजे गेलो तर पुढे आपण आपल्या भक्तिमय प्रेममय सेवेद्वारे पुढच्या स्तराला उन्नत होत जातो. आणि भगवान यांच्याशी कसं असतो, ब्रह्मस्तरावर आपण एक ग्रुप बनलेला असतो. जे भगवंतांच्या योजना तेच भक्ताचे असतात, जे भगवान यांचे विचार तेच भक्ताचे असतात आणि जे भक्तांची योजना तेच भगवंतांचे असतात. अशा पद्धतीने आपण भगवान यांच्याशी शुद्ध एक जीवात्मा म्हणून जे आहे आध्यात्मिक देहाची प्राप्ती करून म्हणजे भगवान यांच्याशी त्या स्तरावर एकरूप झालेला असतो. मग असा जो आहे तर त्याला म्हणायचं ब्रह्मस्तर भक्तीतला. मग त्या स्तरावर येऊन आपण सेवा करायला लागतो भगवान यांची. आणि हे कधी शक्य होईल, भक्तिमय प्रेममय सेवा केली. पुढच्या श्लोकावर
हरे कृष्ण. हो. त्वमहं देवरं वरेण्यं प्रपद्य ईशं प्रतिबोधनाय छिन्द्यर्थदीपैर्भगवन् वचोभिः ग्रन्थिन् हृदयान् विवृणो स्वमूकः. हरे कृष्ण. हरे कृष्ण. खूप छान वाटतं, खूप छान वाचला श्लोक हा, खूप सुंदर. तर इथे सत्यव्रत महाराज काय म्हणतात की हे भगवान, आत्मानुभूती करता मी तुम्हाला शरण आलो आहे. सर्व देवी देवता तुम्हाला परम नियंत्रक मानून तुमची आराधना करतात. तुमच्या उपदेशांच्या ज्ञानदीपाने माझ्या जीवनाचं ध्येय उजळू दे, माझ्या हृदयातील ग्रंथीचं भेदन होऊ दे, मला जीवनाची गती समजू दे. म्हणजे काय की खरा आध्यात्मिक गुरु कसा ओळखावा आणि जीवनाच्या अंतिम ध्येयाविषयीचे ज्ञान प्रदान करणारा आध्यात्मिक गुरु कसा शोधावा, हे सगळे आपल्या सारख्या सामान्यांना प्रश्न पडतात की नाही. मग आता ह्याचं उत्तर सत्यव्रत महाराज कसं देतात बघा. सगळ्यांनी समजून घेऊया की आध्यात्मिक गुरु जो आहे तो कसा स्वीकारायचा. तर याचा मार्ग इथे दिलाय की भौतिक जगातल्या प्रत्येक वस्तू जी आहे, तर ती जी आहे, तर ती म्हणजे प्रत्येक वस्तूशी कसा व्यवहार आपण करायचा आणि पुन्हा वैकुंठात कसा प्रवेश मिळवायचा, हे सगळं मार्गदर्शन भगवद्गीतेत आहे ना. तर आपण काय केलं पाहिजे की आपल्यासारख्या व्यक्तीने, सामान्य मनुष्याने दुष्ट आणि मूर्ख गुरूंकडून कधी स्वतःची दिशाभूल नाही करून घ्यायची. तर आपण पूर्ण पुरुषोत्तम भगवान यांनाच आद्य गुरु, मूळ गुरु मानायला पाहिजे. पण गुरु विना भगवद्गीता आपल्याला समजायला कठीण आहे. म्हणून गुरु शिष्य परंपरेतच आपण जे आहे तर ते हे ज्ञान घेतलं पाहिजे. म्हणजे तद्विती प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया, असं आध्यात्मिक गुरूंकडे जा, तत्व जाण्याचा प्रयत्न करा, नम्रपणे त्यांना म्हणजे सेवा, म्हणजे त्यांना प्रश्न विचारा आणि त्यांची सेवा करा. जे आत्मसाक्षात्कारी व्यक्तीच आपल्याला ज्ञान देऊ शकेल पहा. त्यांनी तत्व जाणलेलं असतं, म्हणजे कृष्ण तत्व आहे ते, आणि त्या कृष्णांनी म्हणजे ते कृष्ण तत्व जे आहे ते गुरूंनी जाणलेलं असतं. म्हणून श्रीकृष्णांनी प्रत्यक्षात अर्जुनाला जरी उपदेश केला तरी ते म्हणजे केल्यामुळे काय झालं, तर ते तत्वदर्शी गुरु आहेत अर्जुनाचे. मग तसं अर्जुनानं त्यावेळेला काय केलं, भगवान यांना शरण गेला तो आणि त्यांची शरणागती त्यांनी स्वीकारली. म्हणजे काय की भगवान यांचा अंतरंग पार्षद आहे अर्जुन हा, आणि अर्जुनाच्या चरण चिन्हांचं जर आपण अनुसरण केलं तर निश्चितच काय होईल, तर आपली उन्नती होईल. मग आता ह्याचं सगळ्या म्हणजे ह्या सगळ्याला पुष्टी दिली आहे वेगवेगळ्या ऋषीमुनींनी, व्यास, देवल, लसीत, नारद. हे सगळं आपण जाणतो, किंवा रामानुजाचार्य, मध्वाचार्य, निंबार्क आणि विष्णू स्वामी, म्हणजे तर ह्या सगळ्यांनी किंवा चैतन्य महाप्रभूंसारख्या श्रेष्ठ आचार्यांनी हेच सत्य सांगितले. मग गुरु शब्द आता कठीण काय, म्हणजे हे आपण समजून घेऊ. तर खरा प्रामाणिक गुरु जो असतो, तर तो कसा म्हणजे आपल्याला मिळेल, तर खरा जो प्रामाणिक मनुष्य आहे त्याने काय करावं, गुरूंचा शोध घेतला पाहिजे आणि त्यांच्याकडून ज्ञान प्राप्ती केली पाहिजे. म्हणजे व्यक्तीनं गुरूंद्वारे अध्ययन केलं पाहिजे, जीवनाचं ध्येय जाणलं पाहिजे. मग आता राजा सत्यव्रत काय म्हणतात की आपल्याला महाजनांचा मार्ग सांगतात. म्हणजे काय, महाजन जे आहेत तर म्हणजे त्यांनी काय केलं, तर पूर्ण पुरुषोत्तमानं शरण जाऊन वैकुंठ लोक आणि जीवनाच्या ध्येयाविषयी ज्ञान प्राप्त केलं. मग तसंच आपण केलं पाहिजे. म्हणजे काय की खूप मोठं याच्यामध्ये सिक्रेट सांगितलंय पहा, की काय सांगितलंय, तर इथे प्रार्थना काय करतात की परम नियंत्रक असे तुम्ही जे आहे, तर सगळे देवी देवता आणि मी तुम्हाला शरण आलोय आणि परम नियंत्रक मानून तुमची आराधना करतोय. आणि तुम्हीच काय करा, माझ्या हृदयातली जे काही अशुद्ध ग्रंथी आहेत त्यांचं ज्ञानदीपानं काय करा, तर सगळं जे आहे तर ते सगळ्या ग्रंथी आहेत त्या सगळ्या भेदा आणि ज्ञानदीपानं म्हणजे ते काय करा, तर माझ्या जीवनाचं ध्येय उचलू दे, माझ्या जीवनाची गती मला समजू दे. याच्यावरून आपण समजून घेऊ की परम श्रेष्ठ असे श्रीकृष्ण आहेत आणि ह्यांनाच शरण आपण गेलं पाहिजे, अन्य कोणताही मार्ग नाही. त्यांना जेव्हा शरण जाऊ आणि त्यांची भक्तिमय प्रेममय जेव्हा सेवा करू, त्यावेळेला निश्चितच काय होईल की आपल्याला भगवत धामाची प्राप्ती होईल. म्हणजे हेच एक आपल्यासाठी जो आहे हाच एक आपल्यासाठी मार्ग आहे की ज्याद्वारे आपण भगवानांची प्राप्ती करू शकतो पहा. म्हणजे त्यांनाच आपण उपदेशक आणि गुरु मानलं पाहिजे भगवान यांना. आणि त्या परंपरेतनं जे कोणी आपल्याला ज्ञान प्रदान करतात त्यांच्या हृदयात आपण कृष्णांना पाहता आलं पाहिजे. म्हणजे आपले जे कोणी शिक्षागुरु, दीक्षागुरु असतात तर ते म्हणजे जे काही ज्ञान प्रदान करत असतात ते कृष्णनी दिलेलं ज्ञान जसंच्या तसं आहे ते आपल्यापर्यंत पोहोचवत असतात. त्या गुरुमध्ये असलेले भगवान श्रीकृष्ण असतात तर ते निर्देशित करत असतात, त्यांना निर्देशन करत असतात हे ज्ञान द्यायला. मग त्या ज्ञानाच्या स्तरावर
त्यांच्याकडून जे काही येतं म्हणजे ते कोणाकडून आलेलं असतं खरं तर म्हणजे ते ज्ञान किंवा जे काही आहे त्यांची वाणी त्या स्तरावर जे काही असतं आपल्यापर्यंत पोहोचत असतं एक शिष्य म्हणून ते कोण पाठवत असतं तर कृष्ण पाठवत असतं. त्या श्रद्धेने आपण ते श्रवण केलं पाहिजे आणि अशा प्रमाणित आध्यात्मिक गुरूंकडून जे काही येतं तर ते आपण जसंच्या तसं आचरणाच्या स्तरावर कृतीत आणलं पाहिजे. मग तेव्हा काय होईल आपल्या जीवनाचा उद्धार होईल. आपल्याला कृष्ण भगवान जे आहेत तर त्यांची प्राप्ती होईल. मग हेच खरं गुपित आहे किंवा हेच खरं काय आहे परम रहस्य आहे की परम नियंत्रक कोण आहेत कृष्ण हे समजून त्यांना आपण शरण गेलं पाहिजे. अशा पद्धतीनं खऱ्या प्रामाणिक मनुष्य काय करेल गुरूंचा असा शोध घेईल की जो कृष्णांचा उत्तम असा शिष्य आहे भक्त आहे आणि गुरु शिष्य परंपरेशी जोडला गेलेला आहे. आणि जेव्हा अशा पद्धतीनं आपण निवडू गुरुंना तेव्हा निश्चितच ते काय होतील आपल्याला जसे महाजन आहेत वेगवेगळे त्यांनी काय केलं भगवानांना शरण जाऊन वैकुंठाची प्राप्ती करून घेतली. त्या पद्धतीनं जीवनाचं ध्येय आपण जाणून घ्यायचं अशा गुरूंच्या मार्गदर्शनाखाली आणि आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांना त्यांची सेवा करून त्यांना संतुष्ट करून त्यांना त्यांच्याकडून ज्ञान प्राप्त करायचं. गुरु जेव्हा संतुष्ट होतात त्या ज्ञान देतात आणि मग त्यामध्ये आपण प्रश्न विचारायचे आपले शंका विचारायचे म्हणजे आपल्याला जे काही आहेत ते त्या गोष्टी त्यांच्याकडून आपल्याला काय होतात तर ज्ञानाच्या स्तरावर त्या आपल्यापर्यंत पोहोचतात जेव्हा गुरु संतुष्ट होतात तेव्हा. आणि अशा पद्धतीनं काय होतं की गुरु जेव्हा संतुष्ट होतात तेव्हा आपल्याकडचं सगळं ज्ञान देऊन टाकतात आपल्याला त्या हातचं नाही राखून ठेवत आणि मग ते जे ज्ञान आहे त्या स्तरावर आपण प्रयास करून भक्तिमय प्रेममय सेवेचे म्हणजे जेव्हा प्रयास करतो तेव्हा ती सेवा कशी करायची आपल्याला कळते आणि मग ती सेवा करत असताना आपण भक्तीच्या स्तरावर पुढे जातो आणि त्याद्वारे आपण काय होत असतो एक प्रकारे त्या भक्तिमय सेवेद्वारे शुद्ध होत असतो आणि भगवंतांची आपल्याला प्राप्ती करण्यासाठी शुद्धी होणं आवश्यक आहे. आपण शुद्ध सत्वगुणामध्ये म्हणजे येणं आवश्यक आहे आणि त्यासाठी काय करायला लागेल आपल्याला ही सेवाच भगवान यांच्याशी काय करेल तर जोडून ठेवेल पहा आणि ती सेवा जी आहे ती कशी करायची हे शिकवणारे गुरु असतात. त्या सेवेद्वारेच आपण जे आहेत तर ते भगवत चरणांशी पोहोचू शकू पहा. म्हणून आपण काय केलं पाहिजे गुरूंना शरण केलं पाहिजे. योग्य तो प्रामाणिक गुरु शोधला पाहिजे की जो परंपरेला जोडलेला आहे त्याच्याकडून ज्ञान प्राप्ती करून घेऊन गुरुद्वारे अध्ययन करून आपण जीवनाचं ध्येय जाणायचं आणि त्याद्वारे ज्ञान प्राप्त झाल्यावर आपण भगवानांची भक्तिमय प्रेममय सेवा करायची त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि त्यांना शरण जाऊन ती सेवा करायची आणि त्याद्वारे उत्तम शिष्य बनण्याचा प्रयत्न करायचा आणि अशा पद्धतीने आपण भगवत धामाची प्राप्ती करू शकतो. इथे सत्यवत राजाची स्तुती संपली. आता कुणाला काही शंका असतील तर विचारूया. हरे कृष्ण. हरे कृष्ण माताजी विचारू. हा एक मिनिट माताजी रेकॉर्डिंग स्टॉप करूया माताजी. हरे कृष्ण. हो.